नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या आपल्या झूम क्लासमध्ये आपला आजचा विषय असणारे टोमॅटो रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया कशा प्रकारे कार्य करतात याची विषयी आपण आज थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहे. यामधील सगळ्यात जे काही आज प्रक्रिया पाहणार आहे त्या काही ज्या मेन प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे पाणी शोषण आणि वहन प्रक्रिया, म्हणजेच वॉटर ऍब्झॉर्प्शन आणि ट्रान्सपोर्ट प्रोसेस. दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे फोटोसिंथेसिस, ज्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असं मराठीमध्ये आपण म्हणतो. तिसरी प्रक्रिया आहे श्वसन प्रक्रिया, ज्याला आपण रेस्पिरेशन प्रोसेस असं म्हणतो. आणि चौथी प्रक्रिया आहे ती म्हणजे अन्नद्रव्य स्थलांतर म्हणजे ट्रान्सलोकेशन प्रोसेस. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या काही सर्व प्रक्रिया आहेत या सर्व प्रक्रिया रोपांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप महत्वाच्या असतात. या प्रक्रिया रोपांच्या जर का चांगल्या प्रकारे सुरळीतपणे कार्य करू लागल्या तर रोपांची वाढ आणि विकास पण चांगल्या प्रकारे होत असते. या प्रक्रियांवर कोणकोणते घटक परिणाम करतात, या प्रक्रिया कशा प्रकारे कार्य करतात, त्याचबरोबर या प्रक्रियांचा वेग वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या आपल्या झूम क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिली प्रक्रिया आपण बघणार आहे ती म्हणजे अन्नद्रव्य वहन आणि शोषण प्रक्रिया. माईक सगळ्यांनी बंद करा माईक. तर शेतकरी मित्रांनो, यामधील पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे पाणी शोषण आणि वहन प्रक्रिया. याविषयी आजच्या क्लासमध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर इथं तुम्हाला शेतकरी मित्रांनो एक इमेज दिसते. त्या इमेजमध्ये ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया एकदम थोडक्यामध्ये व्यवस्थितपणे मांडलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की काय होतं. तर यामध्ये मुलांद्वारे पाण्याचं शोषण केलं जातं. मुळे पाण्याचे शोषण करतात
मुलांच्या कक्षेमध्ये असणारं पाणी आणि त्या पाण्यामध्ये मिक्स झालेलं अन्नद्रव्यमुळे शोषण करतात. ते पाणी मुलांनी शोषण केल्यानंतर जी झायलम पेशी आहे त्या झायलम पेशींमधून पानांमध्ये आणलं जातं. पानांमध्ये काय होतं की या पाण्याचा वापर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी केला जातो आणि याच दरम्यान जी काही पानांची पर्णरंध्र आहेत त्या पर्णरंध्रातून पाणी वातावरणामध्ये सोडलं जातं, ज्याला बाष्पोत्सर्जन म्हणतं, आपण असं म्हणत असतो. आता शेतकरी मित्रांनो, बाष्पोत्सर्जन झाल्यामुळे जो काही एक व्हॅक्यूम आहे तो व्हॅक्यूम तयार होतो आणि वरनं जे इथून या भागामधून पाणी या भागापर्यंत सक्शन केलं जातं, म्हणजे वरच्या दिशेनं ओढलं जातं. तर शेतकरी मित्रांनो, हे अशा प्रकारे पाणी वहन आणि शोषण प्रक्रिया चालते. तर ते आपण आता डीप मध्ये बघणार आहे की ती कशा प्रकारे कार्य करते. आता याच्यामध्ये जर बघितलं तर या प्रक्रियेमध्ये आपल्याला कोणकोणते वनस्पतीचे अवयव सहभागी आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. बिकॉज ऑफ त्या अवयवांची जर का वाढ विकास चांगल्या प्रकारे झाला किंवा त्या अवयवांना आपण चांगल्या प्रकारे मजबूत ठेवू शकलो तर रोपांची वाढ आणि विकास पण चांगल्या प्रकारे होणार आहे आणि त्याच्या उत्पादनामध्ये पण आपल्याला फायदा होणार आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वनस्पतीचे मुळं यामध्ये सहभागी असतात, झायलम पेशी सहभागी असतात, खोड सहभागी असतं, पाणी सहभागी असतात आणि पानांचे पर्णरंध्र पण वनस्पतीच्या पाणी शोषण आणि वहन प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. आता वनस्पतींच्या मुळांमध्ये बघितलं तर कोणत्या अवयव सहभागी असतात? या प्रक्रियेत वनस्पतींच्या मुळांचे कोणते अवयव सहभागी असतात व कशा प्रकारे पाणी शोषणामध्ये कार्य करतात हे आता आपण बघूया. सगळ्यात पहिला असतात ते म्हणजे ज्यावेळेस वनस्पतीच्या, आता हे टोमॅटो आहे, टोमॅटोची ही खालची लहान मुळं आहेत, त्या मुळांना याशी सब्र म्हणजे तंतुमय मुळे येतात आणि या तंतुमय मुळांवर या अशा प्रकारे केसाळ मुळं असतात. तर शेतकरी मित्रांनो, त्या केसाळ मुळांना म्हणतात रूट हेअर्स आणि ही जी काही केसाळ मुळं आहेत ही केसाळ मुळं जमिनीमधून पाणी शोषण करण्याचं काम करत असतात. ही केसाळ मुळं जमिनीमधून पाणी शोषण करण्याचं काम करतात. जेवढं जमिनीच्या मुळांची वाढ तंतुमय होते आणि त्या तंतुमय मुळांवर केसाळ मुळांची वाढ होते तेवढं जमिनीमधून तुमची रोपे पाण्याचं शोषण करत असतात. त्याच्यामुळं रूट हेअरची डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे आणि रूट हेअरची डेव्हलपमेंट होण्यासाठी मुलांची तंतुमय वाढ होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही अशा प्रकारे पहिल्यांदा रूट हेअर्स वनस्पतीच्या जमिनीमधून वनस्पतीसाठी आवश्यक पाणी आणि अन्नद्रव्य शोषण करत असतात. आता त्याच्यानंतर काय येतं की हे तुमचं मूळ आहे. समजा हे एक मूळ आहे, ह्या मुळाला इथं सब ब्रँचेस आलेत आणि या केसाळ मुळ आलेत आणि हा जो मुळाचा बाहेरचा भाग आहे, हा बाहेरचा भाग आहे आणि याला या अशा प्रकारची केसाळ मुळे आलेत. जो हा बाहेरचा भाग आहे त्याला इपिडर्मिस असे म्हणतात, म्हणजे मुळांच्या बाहेरचा भाग. आता काय होतं की ज्यावेळेस केसाळ मुळांनी पाणी शोषण केलं जातं त्यावेळेस हे इपिडर्मिस मधून आतमध्ये जातं, म्हणजे हे आतल्या भागामध्ये प्रवेश करतं. आता ह्या भागाचा जमिनीमध्ये जे काही ज्यावेळेस जमिनीमध्ये खोलवर वाढत असतात त्यावेळेस जमिनीला जखमा न होण्यासाठी हे जो काही भाग आहे कडचा इपिडर्मिस हा मजबूत असणं खूप गरजेचं आहे. हा जेवढा मजबूत आहे तेवढं तुमच्या मुलांपासून जखमा होणार नाहीत. मुलांमधून जमिनीमध्ये जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते मुलांच्या वाटे आतमध्ये प्रवेश करणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये मुलांच्या बाहेरचा भाग ज्याला आपण इपिडर्मिस असं म्हणतो त्याचं व्यवस्थितपणे मजबूतीकरण करण्यासाठी काही उत्पादने ठिबकद्वारे सोडणं गरजेचं आहे, ते आपण पुढे जाऊन बघणार आहे. आता हे आल्यानंतर इथून त्या मुलांनी इथून जे काही पाणी आहे या पाण्याने इथून प्रवेश केला आतमध्ये, प्रवेश केला ते मुलांपासून आतमध्ये त्या बाहेरच्या लेअर मधून आतमध्ये आलं. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा पार्ट आहे कॉर्टेक्स. ते कॉर्टेक्स कुठं असतंय? आता हे आपण बघितलं, हे मूळ आहे असं, हे मुलांचा बाहेरचा भाग आहे ज्याला आपण इपिडर्मिस म्हणलं. आता हा जो आतला भाग आहे मुलांच्या एकदम बाहेरच्या लेअरच्या आतला भाग ज्याला म्हटलं जातं कॉर्टेक्स. आता शेतकरी मित्रांनो, ही तंतुमय मुळं, ही जी काही सगळी दिसतात तुम्हाला ही तंतुमय मुळं आहेत आणि हे जे काय तुम्हाला लाल कलरचं दिसतंय हे ते आहे इपिडर्मिस, म्हणजे मुलांच्या बाहेरचा भाग. त्या मुलांच्या बाहेरच्या भागावर आलेत काय तर रूट हेअर्स, म्हणजे तंतुमय एकदम केसाळ मुळं म्हणू शकतो आपण. हे ऍक्च्युली तंतुमुळ आहे. आता ह्याच्या आतला भाग आहे हा काय आहे कॉर्टेक्स. आता शेतकरी मित्रांनो, हा जो कॉर्टेक्स भाग आहे हा ज्यावेळेस पाणी
मुळांद्वारे शोषण करून आतमध्ये येतं. त्याच्यानंतर ते इपिडर्मिस मधून कॉर्टेक्स मध्ये येतं. कॉर्टेक्स मध्ये आल्यानंतर ते पाणी आतमध्ये झायलम पेशी, आता इथून अशी एक झायलम पेशी पण असते, जे आपण आता पुढे जाऊन बघणार आहे की झायलम पेशी कशा प्रकारे असतात किंवा त्या कशा प्रकारे कार्य करतात. तर ह्या अशा आतमध्ये पूर्णपणे एक झायलम पेशी असतात, म्हणजे ह्या वाहिन्या असतात ज्या अशाच पानांमध्ये पोहोचत असतात. आता मुळं आलं, इथून पाणी आलं, पाणी इपिडर्मिस मधून आत आलं, कॉर्टेक्स मध्ये प्रवेश केला. आता कॉर्टेक्स मध्ये प्रवेश केला तर ते पाणी पुढे ढकलण्याचं काम कॉर्टेक्स करत असतं, त्या कॉर्टेक्स मध्येच पाणी थोडं साठवलं पण जातं. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्या पुढे बघितलं तर ह्याच्या पुढचा भाग कोणता आहे, तर तो आहे इंडोडर्मिस. ह्याच्या पुढचा भाग आहे इंडोडर्मिस. आता इंडोडर्मिस मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कॅस्पिरियन पट्टी. आता ही कॅस्पिरियन पट्टी काय काम करते हे आपण बघूया. आता इथंच बघूया. ह्या इथं आतमध्ये कॅस्पिरियन पट्टी असते. ही कॅस्पिरियन पट्टी काय करते, ही अशा प्रकारची कॅस्पिरियन पट्टी असते. एक भाग असतो वनस्पतीचा, एक अवयवाचा भाग असतो. पहिलं काय आहे, रूट हेअर. रूट हेअरनं पाणी शोषण केलं, ते इपिडर्मिस मधून आत आलं, आतमध्ये आल्यानंतर कॉर्टेक्स मध्ये आलं, इपिडर्मिसच्या आतमधला भाग जिथं पाणी साठवलं गेलं. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आली ही पट्टी. आता ह्या पट्टीचा विषय असा आहे की हिला म्हणतात कॅस्पेरियन पट्टी. आणि ही पट्टी जे कॉर्टेक्स मधून आतमध्ये आलेलं पाणी आहे, कॉर्टेक्सनं पाणी आतमध्ये ढकललं, म्हणजे हा जो आतमधला लेअर आहे त्या लेअरनं पाणी आतमध्ये ढकललं. परंतु आतमध्ये गेल्यानंतर वनस्पतीला फक्त काय लागणार आहे, पाणी आणि पाण्यामध्ये मिक्स झालेली अन्नद्रव्य. परंतु पाण्यामध्ये इतर घटक पण मिक्स होतात, जसं की तुमचं क्षार. ज्या जमिनीचा ईसी जास्त आहे त्या जमिनीमधून काय होतं की क्षारांचं प्रमाण पण पाण्यामध्ये मिक्स झालं. म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये काय आहे, एक तर पहिली गोष्ट म्हणजे पाणी, पाण्यामध्ये अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्याबरोबर क्षार पण आहेत. आता ह्या तीन गोष्टी जर जमिनीनं मुळातनं आतमध्ये आलेत, तर जर ते क्षार आतमध्ये गेलं ते बिनकामाचे आहेत, ज्याच्यामुळे झाडाला अंतर्गत प्रक्रियांमध्ये घोटाळा होऊ शकतो. मग ते क्षार तिथं बाहेरच ठेवण्याचं काम कोण करतं, तर ही कॅस्पेरियन पट्टी करते. ही कॅस्पेरियन पट्टी म्हणजे फिल्टर प्रोसेस आहे झाडाची, मुलांच्या आतमध्ये असणारी फिल्टर प्रोसेस. आता हा विषय शिकवण्यामागचं कारण काय आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पांढरा थर आलेला आहे, आणि पांढरा थर आल्यामुळे जमिनीचा आपटेक कमी झालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपटेक कमी कसं झालाय हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी ही प्रोसेस सगळी लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावर मग आपल्याला कार्य करायला, म्हणजे ज्याच्यावर आपण चांगल्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो. आता शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस तुमच्या ह्याच्यामधून पाणी आतमध्ये आलं, ते पाणी ह्याच्यामधून आत आलं, कॉर्टेक्स मध्ये आलं, कॉर्टेक्सनं पाणी कॅस्पेरियन पट्टीपर्यंत नेलं. आता कॉर्टेक्स आणि कॅस्पेरियन पट्टीच्या मध्ये एक स्पेस असते, तिथं पाणी साठवलं जातं. आता ही कॅस्पेरियन पट्टी काय करते की क्षार तिथं साठवून ठेवते, आणि जे काय पाणी आणि अन्नद्रव्य आहे ते आतमध्ये झायलम पेशींमध्ये प्रवेश ढकलायचं काम करते. म्हणजे पाणी आलं, मुलांच्या केसाळ मुलांनी आतमध्ये घेतलं, ते इपिडर्मिस मधून आतमध्ये आलं कॉर्टेक्स मध्ये, कॉर्टेक्स मध्ये त्या पाण्याची साठवणूक केली थोडीशी. त्याच्यानंतर ते पाणी ढकललं कुठं, कॅस्पेरियन पट्टीमध्ये. कॅस्पेरियन पट्टीनं काय केलं, कॅस्पेरियन पट्टी म्हणजे फिल्टर प्रोसेस. फिल्टरनं काय केलं की अन्न आणि पाणी घेतलं आणि क्षार तिथेच ठेवलं, आणि त्याच्यानंतर ते पाणी झायलम पेशींमधून आत आलं. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक गोष्ट होत असते की ज्यावेळेस ह्या कॅस्पेरियन पट्टी आणि कॉर्टेक्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षारांचं प्रमाण वाढतं, त्यावेळेस जमिनीचा आपटेक कमी होतो. कसा आपटेक कमी होतो, तर तिथं क्षारांचं प्रमाण वाढल्यामुळे, ह्या लेअरमध्ये क्षारांचं प्रमाण वाढल्यामुळं मुलांनी जरी पाणी आणलं तरी ते पाणी पुढे ढकलूच शकत नाही कॉर्टेक्स, बिकॉज ऑफ तिथं क्षारांचं प्रमाण असतं. मग ज्यावेळेस जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढतं त्यावेळेस जी झायलम पेशीमध्ये पाण्याचं प्रेशर असते ते प्रेशर उलट फिरतं, ज्याला रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतात. जे पाणी वर जायला हवं, ह्या दिशेला जायला हवं पानांकडं, ते जातं पुन्हा कुणाकडे येतं, मुळांकडं. आणि मुळांकडे येऊन काय करतं ते, तर ज्या वेळेस इथं क्षार साठले ते क्षार बाहेर ढकलण्यासाठी ते वरून पाण्याचं प्रेशर उलट येतं, आणि त्याच्यामुळे काय होतं की पानांच्या वाट्या होतात. आता ह्याला काय म्हणतात, तर ह्याला म्हणतात
म्हणजे काय म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मोसिस सिस्टीम. आणि ही प्रक्रिया कधी होते, तर ज्यावेळेस मुलांच्या कक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षार जमा होते त्यावेळेस होत असते. मग आता शेतकरी मित्रांनो, या आपटेक वाढवण्यासाठी किंवा ही गोष्ट होण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर तुम्हाला द्यायचं आहे गच्च पाणी. ज्या जमिनीमध्ये पांढरा थर आलाय त्या जमिनीमध्ये तुम्हाला द्यायचं आहे गच्च स्वरूपाचं पाणी. आता गच्च स्वरूपाचं पाणी दिल्यामुळे काय होतं, जी ही मुलांच्या कक्षेमध्ये हे क्षार आहेत, समजून जाऊ आपण, हे क्षार आहेत. गच्च पाणी दिलं की ते क्षार पाण्यामध्ये मिक्स होतात आणि ते मुलांच्या कक्षेमधून बाहेर पाटामध्ये उतरतात. म्हणजे क्षार कमी करण्याचा एक उपाय कोणता आहे चांगला, गच्च पाणी देणं, जेणेकरून जमिनीचा त्या मुलांच्या कक्षेमधून क्षार पाण्यामध्ये मिक्स होऊन लिच आउट होते. हा एक पहिला मुद्दा झाला. तर ही शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये बघितलं आपण की पहिल्यांदा बघितलं की पाणी शोषण कसं केलं जातं, दुसऱ्यांदा बघितलं की ते पाणी आतमध्ये फिल्टर प्रोसेस कशी होती, आणि क्षार कशा प्रकारे क्षारांचं प्रमाण तिथं साठून राहतं, रिव्हर्स ऑस्मोसिस सिस्टीम होती. आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की माझ्या जमिनीमध्ये पांढरा थर आलाय, पानांच्या वाट्यात आले. ऍक्च्युली काय झालेलं असतंय, पांढरा थर आलेला असतो ते म्हणजे क्षारांचा. पाणी ज्यावेळेस शोषण केलं जातं त्यावेळेस क्षार पण त्या पाण्याबरोबर आतमध्ये येतात. ते जमा कुठं होतात, कॉर्टेक्स आणि कॅस्पिरिन पट्टीच्या इथं. त्याच्यामुळे काय करतं झाड, ज्यावेळेस पाणी खाल्लं शोषण बंद होतं त्यावेळेस झाड आतलं पाणी बाहेर सोडतं. कशासाठी, तर ते क्षार बाहेर निघून जावं म्हणून. आणि अशा प्रक्रियेमध्ये काय होतं की झाडामध्ये ड्रायनेस येतो. ड्रायनेस आलं की टोमॅटो पानांच्या वाट्या होतात. त्याच्यामुळं क्षारांचं प्रमाण वाढल्यानंतर पानांच्या वाट्या होण्याचं रिझन हे आहे. आणि हे गोष्ट आपल्याला समजून सांगण्यासाठी आपण हा पार्ट शिकतोय. आता शेतकरी मित्रांनो, कॅस्पिरिन पट्टीच्या आतमध्ये एक भाग असतो ज्याला काय म्हणतो आपण, इंडोडर्मिस, सॉरी पेरिसायकल. आता पेरिसायकल म्हणजे काय करतं की तुम्हाला माहितीये की आपण हे बघितलं, हे पूर्ण आपण हे बघितलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ही झायलम पेशी आहे, धरून चाला. आणि या झायलम पेशीच्या बाहेरून पेरिसायकलचा एक भाग असतो असा. तर हे काय करतं पेरिसायकल, एक तर तुमच्या तंतुमय मुळ्या तयार करण्याचं काम करतं वनस्पतीमध्ये. आणि दुसरं म्हणजे ते जे झायलम पेशी आहेत त्यांना एक आधार देतं, जेणेकरून प्रेशर मेंटेन राहायला पाहिजे. या झायलम पेशींमध्ये प्रेशर मेंटेन राहिलं पाहिजे, जेणेकरून पाणी वर गेलं पाहिजे. म्हणजे पाण्याला प्रभावित करायचं काम कोण करतं, पेरिसायकल. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता थोडक्यामध्ये मुलांची रचना समजून घेऊया. मुलांच्या ज्यावेळेस मेन मुलं असते सोटमुळाला तंतुमय मुळे येतात, तंतुमय मुलाला केसाळ मुळे येतात. त्या केसाळ मुळे पाण्याचं शोषण करतात. ते पाणी मुलांच्या म्हणजे जे काही तंतुमय मुलं आहेत त्याच्या बाहेरच्या भागामध्ये, ज्याला आपण इपिडर्मिस असं म्हणतो, त्या इपिडर्मिसच्या आतमध्ये प्रवेश करतं. त्या इपिडर्मिसच्या आतमध्ये एक भाग असतो मुलांच्या ज्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. ते कॉर्टेक्स मध्ये पाणी आल्यानंतर कॉर्टेक्स काय करतं, ते पाणी साठवून बी ठेवतं आणि वर ढकलायचं, प्रेशराईज करायचं पण काम करतं. त्याच्यानंतर आतमध्ये इंडोडर्मी देतात. इंडोडर्मी म्हणजे कॉर्टेक्सच्या आतमधला भाग, ज्याच्यामध्ये कॅस्पिरियन पट्टी नावाची कॅस्पिरियन लेयर असते. त्या लेयरचं काम काय असतंय, तर पाण्याचं फिल्टर करणं. कसं फिल्टर करायचं असते, का फिल्टर करायचं असते, तर वनस्पतींना फक्त पाणी आणि अन्नद्रव्य लागतात. आतमधले जमिनीमध्ये क्षार वनस्पतींना लागत नाहीत. वनस्पतीला फक्त पाणी, अन्नद्रव्य आणि मिनरल्स म्हणजे जे काही आहेत ते लागतात. मग ते आतमध्ये शोषण करण्यासाठी त्या कॅस्पिरियन पट्टी क्षार तिथंच साठवून ठेवते आणि जेवढं पाणी आणि अन्नद्रव्य आहे तेवढंच आतमध्ये आणते. आतमध्ये आणल्यानंतर झायलम पेशींच्या बाहेरचा भाग जो पेरिसायकल म्हणून आहे, तो भाग काय करतो, ते पाणी आतमध्ये झायलम पेशींमध्ये वरच्या दिशेने प्रवाहित करायचं काम करतो. अशा प्रकारे मुळांद्वारे पाण्याचं शोषण केलं जातं. आता या पार्ट मध्ये कोणाला काही अडचण आली तर आपण ते शेवटच्या पार्ट मध्ये बघूया. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा पार्ट आला झायलम पेशी. आता मुलांनी तर पाण्याचं शोषण केलं, आता मुलांनी शोषण केल्यानंतर पुढं ते झायलम पेशींमधनं प्रवाहित कसं होतं हे पण बघणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस वर पाणी येतं मुलांद्वारे आतमध्ये, तो पेरिसायकल ते पाणी वरच्या दिशेने प्रवाहित केलं जातं. आता प्रवाहित केल्यानंतर त्या झायलम पेशी कुठून असतात, तर त्या झायलम पेशी पाण्याचं वहन करण्यासाठी मुलांपासून पानांपर्यंत असतात. पण त्या कुठून पर्यंत असतात, त्या खोडामधून पण जातात. मग खोड हे झायलम पेशींसाठी एक हायवे आहे, जिथून झायलम पेशी वरच्या भागामध्ये जातात. आता जर हायवे चांगला असेल तर तुमच्या झायलम पेशी चांगल्या चालणार. म्हणजे तुम्ही जर गेला, समृद्धी महामार्ग चांगला आहे तर त्याच्यावरून चालणाऱ्या गाड्यांचं स्पीड जास्त असते, त्याची इफिशियन्सी जास्त असते, कमी वेळेमध्ये जास्त ट्रान्सपोर्ट करू शकतो. मुंबई पुणे हायवेवर गेला
तर तुम्हाला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं दिसणार आहेत, बिकॉज ऑफ तो हायवे चांगला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होऊ शकते. म्हणजे एखादं ही जर न्यायचं, पण तेच जर तुम्ही बघितलं एखादं हे बघितला रोड, आता जसं फलटण बारामती बघितला, तुम्ही मुंबई गोवा बघितला, तर त्याच्या जी रोड खराब आहेत त्या रोडमुळे तुम्ही वाहतूक तेवढ्या इफिशियन्सीने करू शकत नाही. तसंच त्याच स्वरूपामध्ये जर वनस्पतीचं खोड जाड असेल तर तुमच्या झायलम पेशी चांगल्या प्रकारे पाण्याचं वहन करू शकतात. त्याच्यामुळे हा पार्ट ज्यावेळेस आपण शिकतोय त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता वनस्पतीचं खोड बघितलं, खोडामध्ये पण एक आतमध्ये पार्ट असतो, तर जे खोड आहे ते आपण खोडाची एक डायग्राम इथं ह्याच्यामध्ये काढूया. हे असं खोड आहे आणि खोडामध्ये इथे गण असतो, ज्याला काय म्हटलं जातं तर याला म्हटलं जातं पीठ, म्हणजे आतला भाग. आणि या पीठच्या बाहेरून जायलम पेशी जात असतात. हे जेवढं पीठ जेवढं आधार देणारे खोडाला तेवढंच ते आधार देणारे झायलम पेशींना, आणि तेवढंच पाण्याचं प्रेशर त्या झायलम पेशींमध्ये मेंटेन राहणार आहे, आणि तेवढं पाणी वरच्या भागामध्ये पाठवलं जाणार आहे. वनस्पतींच्या मुळांचं काम आहे शोषण करणं आणि तिथून पाणी वरच्या भागामध्ये ढकलणं. झायलम पेशींचा भाग आहे की मुळामधून पाणी आणणं आणि ते पानामध्ये पाठवणं. पण यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट आहे खोडाचा. जेवढं खोड जाड, जेवढं खोडाच्या अंतर्गत भाग स्ट्रॉंग आहे ती, तेवढं तुमचं जे काही झायलम पेशी आहेत ते पाण्याचं वहन चांगल्या प्रकारे करणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यानंतर पुढे येतं की झायलम पेशींबरोबर फोलम पेशी पण असतात. आता फोलम पेशींचं कार्य काय असते, तर फोलम पेशी पानांमधून जे तयार झालेलं अन्नद्रव्य आहे, म्हणजे आता पान हे समजून जावं एक कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये तुम्ही एखादं रॉ मटेरियल नेलं, थोडक्यात तुम्ही मका नेली, मका नेली आणि त्या मकाचं हे बनवलं, पॉपकॉर्न बनवलं, तर ते पॉपकॉर्न जे गाडीमधून डीलरला जातंय किंवा खाली दुकानदारांमध्ये जातं त्याला फोलम पेशी म्हणतात. ते कसं समजून घेऊया आपण, की वनस्पतीनं पाणी नेलं पानांमध्ये, पानांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया झाली, त्याच्यामधून एक अन्न तयार झालं, आणि ते अन्न, ते जे काय तयार झालेलं अन्न आहे, ते तयार झालेलं अन्न फोलम पेशींच्या माध्यमातून वनस्पतीच्या वाढीच्या, म्हणजेच नवीन फुटवे, नवीन शेंडे, नवीन पाने, नवीन फुले, नवीन फळे, नवीन फळांचा आकार वाढण्यासाठी पाठवलं गेलं. तर ते कुणी केलं, फोलम पेशीने. पण त्या फोलम पेशी कुठे असतात, झायलम पेशी कुठे असतात, फक्त मुळे ते पाने, बरोबर. पण फोलम पेशी कुठे असतात, त्या पानांमधून, खोडांमध्ये पण, पानांमधून, वाढीच्या भागांमध्ये पण, पानांमधून मुळांमध्ये पण. अशा प्रकारे त्या फोलम पेशी संपूर्ण झाडामध्ये पसरलेल्या असतात आणि त्या खोडामध्ये पण असतात. त्या असतात झायलम पेशींच्या बाहेरच्या बाजूनं. बाहेरचा थर जर चांगला असेल फोलम पेशींचा, तर झायलम पेशीने एक आधार मिळतो आणि झायलम पेशींची जी काय आतला रेडियस आहे पेशीचा तो वाढतो, आणि त्याच्यामुळं जे काय पाणी आहे ते जास्त प्रमाणामध्ये वरच्या भागामध्ये नेलं जातं आणि इफिशियन्सी वाढती झायलम पेशींची. त्याच्यामुळं झायलम आणि फोलम पेशींची तेवढ्या प्रमाणामध्ये मजबूतीकरण करण्यासाठी खोडाचा आकार चांगला असणं गरजेचं आहे. आता पाणी, झायलम पेशींनी खोडामधनं पाणी नेलं कुठं, पानांमध्ये. आता पान आलं पुढचा भाग. आता पानामध्ये पण एक असते की पानामध्ये छिद्र छिद्र असतात, ज्याला आपण पर्णरंध्र म्हणतो, जे डोळ्यांना आपण बघू शकत नाही. परंतु ते पर्णरंध्र काय करत असतात की ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चालू असते त्यावेळेस तो वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो, आणि आतमध्ये जो कार्बन डायऑक्साईड घेतल्यामुळे जो ऑक्सिजन तयार होतो, जो वनस्पतीच्या गरजेचा असतो पण तो तेवढा गरजेचा नसतो, तो फक्त श्वसन प्रक्रियेमध्ये हे करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी लागतो. मग तो ऑक्सिजन पुन्हा वातावरणामध्ये सोडण्यासाठी पर्णरंध्रांची उघडझाप ज्यावेळेस होते त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेरमध्ये सोडला जातो. त्यावेळेस जे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेदरम्यानचं जे पाणी आहे ते पाणी पण वातावरणामध्ये सोडलं जातं, ज्याला आपण बाष्पोत्सर्जन असं म्हणतो. आता हे शिकण्याचं कारण काय आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये तापमान खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि टोमॅटो प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या व्हायला लागलेल्या आहेत. त्याचं रिझन हे आहे, पाणी जमिनीमधून आणलं मुलांनी, झायलम पेशींमधून पानांमध्ये आणलं, तिथपर्यंत प्रोसेस ठीक चालली. परंतु प्रकाश संश्लेषण प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पोत्सर्जन झालं पाण्याचं, त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी पाणी कमी राहिलं, त्याच्यामुळे पानामध्ये जेवढं पाणी हवं तेवढं पाणी नाहीये. त्याच्यामुळे काय झालं, झाडाच्या झायलम पेशींमध्ये प्रेशर कमी झालं. बिकॉज ऑफ जेवढं पाणी पानांमध्ये येतंय ते प्रेशर राहीनाच, तर प्रेशर न राहिल्यामुळे ते पाणी बाहेर वातावरणामध्ये सोडलं जाते.
त्याच्यामुळे काय झालं, पानामध्ये ड्रायनेस आलं आणि पानाच्या वाट्या व्हायला लागल्या. कशामुळे वाट्या व्हायला लागल्या, तर बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला. जे जमिनीनं खालनं पाणी आणलं तेवढंच पाणी वातावरणामध्ये सोडलं गेलं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, मी सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही पाणी केव्हा द्या, सकाळी किंवा सायंकाळी. जर सकाळी पाणी दिलं तर तो प्रेशर मेंटेन राहणार आहे, सायंकाळी दिलं तर प्रेशर मेंटेन राहणार आहे. पण उन्हाचं दिलं तर काय होणार आहे, जेवढं तो पाणी तुम्ही खालनं देताय तेवढंच पाणी वातावरणामध्ये सोडलं जाते पर्णरंध्राद्वारे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पानांमधील पर्णरंध्र हे पण वॉटर ऍब्झॉर्प्शन आणि ट्रान्सपोर्ट प्रोसेसमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये पण पर्णरंध्रांच्या बाहेरून एक संरक्षक पेशी असतात ज्याला गार्ड सेल म्हणतो. आता त्या गार्ड सेलचं काम काय असतंय की ज्यावेळेस झायलम पेशींमध्ये पाण्याचं प्रेशर येतं त्यावेळेस त्या गार्ड सेल फुगतात. फुगल्या की काय होतं की पर्णरंध्रांची उघडझाप होते. उघडतात पर्णरंध्र की पाणी बाहेर सोडलं जातं आणि वातावरणामधून कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो पाण्याबरोबर. आता जर गार्ड सेलचं उघडझाप त्या जर व्यवस्थित संचलित करू शकल्या नाहीत तर एक तर काय होणार आहे, जास्त प्रमाणामध्ये बाष्पोत्सर्जन होणार आहे आणि जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरलं नाही. पण कधी कधी काय होतं की ज्या पाण्याचं प्रेशर कमी झाल्यामुळं त्या गार्ड सेल आकुंचन पावतात. म्हणजे जेवढं झायलम पेशींमध्ये प्रेशर आहे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कुठं आहे, पर्णरंध्रांच्या बाहेरून ज्या गार्ड सेल आहेत जे पर्णरंध्र उघडझाप करण्याचं काम करतात त्याच्यावर आहे. जेवढं झायलम पेशींमध्ये प्रेशर जास्त तेवढं तिथं प्रेशर आणि तेवढं उघडझाप चांगल्या प्रकारे होणार. जेवढं झायलम पेशीमध्ये प्रेशर कमी तेवढं तिथं प्रेशर कमी, आकुंचन पावणार आहेत त्या पेशी आणि उघडझाप सगळी बिघडणार आहे. त्याच्यामुळे वनस्पतीचा तापमानाचा जो काय आता पाठ चालू आहे तो सगळा वनस्पतीच्या पर्णरंध्रांवर आणि उघडझापीवर परिणाम करतोय. आता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पानांमध्ये अजून एक पेशी असतात त्याला आपण मेसोफिल पेशी म्हणतो. तर ह्या मेसोफिल पेशी कुठे असतात, तर त्या पानांच्या एकदम खालच्या लेअरमध्ये असतात. आता ते आपण पुढे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये बघणार आहे. आणि जिथं मेन अन्नद्रव्याचं निर्मिती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये होते त्याला म्हणतात मेसोफिल पेशी. त्या ठिकाणी त्या पेशी हे असतात. आता काय होतं की वनस्पतींच्या मुळांद्वारे पाण्याचं शोषण केलं जातं. पाण्याचं शोषण केल्यानंतर वनस्पतींच्या झायलम पेशी पाण्याचं वहन करून पानांमध्ये आणतात. ते पाणी जातं मेसोफिल पेशींमध्ये. मेसोफिल पेशी काय करतात, त्या पाण्यापासून अन्नद्रव्य तयार करतात आणि जो काही कार्बन डायऑक्साईड घातलाय ते पाणी कार्बन डायऑक्साईड सूर्यप्रकाश वापरून मेसोफिल पेशी अन्नद्रव्य तयार करतात. आता मेसोफिल पेशींमध्ये काय असते तर त्याच्यामध्ये असते क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट मध्ये काय असते तर त्याच्यामध्ये असते क्लोरोफाईल. आता ते आपण पुढे बघणार आहे. पण आता काय बघतोय आपण, त्या मेसोफिल पेशींमध्ये अन्न तयार होत असताना त्याच्यामधलाच पाण्याचा काही भाग पर्णरंध्रांद्वारे बाहेर सोडला जातो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, या मेसोफिल पेशी पण किती कार्यक्षम आहेत त्याच्यावर बाष्पोत्सर्जनाचा दर ठरतो. मेसोफिल पेशींची कार्यक्षमता कमी आहे, बाष्पोत्सर्जन दर जास्त आहे. त्याच्यामुळं या पण गोष्टींचं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये मेन पार्ट बघितला आपण झायलम पेशींचं बघूया. आता झायलम पेशी पाणी कसं आणतात, तर त्या पाणी आणतात मुळांमधून खोडांमध्ये, खोडांमधून पानांमध्ये. खोड जे आहे ते तुम्हाला सांगितलं की एक ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी तयार केलेला मार्ग आहे, तो हायवे. झायलम पेशींचा हायवे. आता ही सगळी प्रोसेस कशी होती, ती कशा प्रकारे कार्य करते एकदम शॉर्ट मध्ये समजूया. मुळं जमिनीमधून केसाळ मुळांच्या माध्यमातून पाणी शोषण करतात. ते पाणी मुळांच्या बाहेरील आवरणातून ज्याला आपण इपिडर्मिस म्हणतो त्याच्यामधून आतमध्ये जातं. आतमध्ये आल्यानंतर ते कॉर्टेक्स मध्ये येतं. कॉर्टेक्स मधून पाणी साठवून पुढे ढकललं जातं. जे जातं कुठं, इंडोडर्मिस मध्ये असणाऱ्या कॅस्पिरियन पट्टीमध्ये. कॅस्पिरियन पट्टी म्हणजे वनस्पतीचा फिल्टर. तिथं काय होतं की क्षार बाहेरच ठेवले जातात आणि पाणी आणि अन्नद्रव्य आतमध्ये घेतलं जातं. तिथून पाणी कुठे येतं, पेरीसायकलमध्ये. पेरीसायकलमध्ये आल्यानंतर ते पाणी आतमध्ये प्रवाहित करण्याचं काम पेरीसायकल करतं झायलम पेशीमध्ये. झायलम पेशी येतात कुठून, खोडामधून. खोड जर जाड असेल तर झायलम पेशींची कार्यक्षमता जास्त. म्हणजे खोडामधून आल्यानंतर ते येतं कुठं, पानांमध्ये. पानांमध्ये आल्यानंतर ते येतं कुठं, तर मेसोफिल पेशींमध्ये. पानांमध्ये त्या मेसोफिल पेशींमध्ये काय असतं, हरितकण असतात. ते काय करतात, सूर्यप्रकाश शोषून घेतात. त्याच्याबरोबर पानांमध्ये काय असतात, पर्णरंध्र असतात. ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात. मग कार्बन डायऑक्साईड प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी लागणारा प्रकाश आणि जमिनीमधून आणलेलं पाण्याचा वापर करून वनस्पती काय बनवते, ग्लुकोज म्हणजे अन्न. पण त्याच्यामधून एक प्रोडक्ट तयार होतं जे वनस्पतीला गरजेचा नसतो. तो काय असतो, ऑक्सिजन. तो आपल्याला गरजेचा असतो. मग तो वातावरणामध्ये ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड पर्णरंध्र उघडतात त्यावेळेस बाहेर सोडला जातो. परंतु त्याच वेळेस ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो, ऑक्सिजन बाहेर सोडला जातो, त्यावेळेस त्या प्रक्रियेदरम्यानचं पाणी पण बाहेर सोडलं जातं. त्या पाण्याला आपण बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो, बाष्पोत्सर्जन. त्या बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला तर पानांच्या वाट्या होतात.
खाली क्षारांचं प्रमाण साठलं आणि रिव्हर्स ऑस्मोसिस सिस्टीम झाली तरी पण पानांच्या वाट्या होतात. तर पानांच्या वाट्या का होतात हे समजून घेण्यासाठी ही पूर्ण प्रोसेस आपल्याला समजून घेणं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पुढचा पार्ट आला आपला की ह्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं, पर्णरंध्राची उघडझाप वाढली, बाष्पोत्सर्जनाचा दर वाढला आणि त्याच्यामुळं वनस्पतीचं जे काय वॉटर ऍब्झॉर्प्शन आणि ट्रान्सपोर्ट प्रोसेस आहे ती कमी तरी झाली नाही तर जास्त तरी झाली. आता शेतकरी मित्रांनो पुढचा घटक कोणता आहे? आर्द्रता. आर्द्रता काय करते? जर कमी आर्द्रता असेल म्हणजे एकदम आर्द्रता जर तुमची 50% खाली गेली तर बाष्पोत्सर्जनाचा दर वाढणार आहे. बाष्पोत्सर्जनाचा दर वाढला की झायलम पेशीमधून जे काय पाणी वापरतो आपण, पाणी आहे ते पाणी जास्त प्रमाणामध्ये वापरलं जाणार, त्याच्यामुळे झायलम पेशींमध्ये प्रेशर कमी राहणार आहे. मग प्रेशर कमी राहिल्यामुळे पुन्हा पानांच्या वाट्या होणार आहेत. त्याच्यामुळे जरी बाष्पोत्सर्जनाचा दर वाढवण्यावर परिणाम करणारे पहिला घटक आहे तापमान, दुसरा घटक आहे आर्द्रता, तिसरा घटक आहे वारा. वारा जर तुम्ही जर रोपांची एकदम जेवढा वारा मध्यम स्वरूपाचा आहे तेवढं बाष्पोत्सर्जन चांगल्या प्रकारे होतं आणि बाष्पोत्सर्जन चांगलं झालं की मुळांद्वारे पाणी चांगल्या प्रकारे होत जातं. पण वनस्पतीचा वेगाचा वारा असेल, वारा मोठ्या प्रमाणामध्ये आला तर बाष्पोत्सर्जनाचा दर वाढतो, ज्याच्यामुळे पाण्याचं शोषण कमी प्रमाणामध्ये होतं. तर दर कमी होतो म्हणजे वारा आलं की बाष्पोत्सर्जनाचा दर कमी होतो, त्याच्यामुळे पाण्याचं शोषण कमी प्रमाणामध्ये होतं. हे समजून घेण्यासाठी तुम्ही एक समजून घ्या की ज्यावेळेस मे महिना लागतो त्यावेळेस वारं सुटतं मोठ्या प्रमाणामध्ये आणि ज्यावेळेस वारं मोठ्या प्रमाणामध्ये सुटतं मे महिन्यामध्ये त्यावेळेस तुम्ही बघू शकता की पानांच्या वाट्या असतात ते सर्व व्हायला लागतात. त्याच्या मागचं रिझन असं असतं की बाष्पोत्सर्जन कमी होतं, त्याच्यामध्ये झायलम पेशीमध्ये पाण्याचा प्रवाह मेंटेन असतो. परंतु कधी कधी काय होतं की वारा वाढला की प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर कमी होतो, मग अन्नद्रव्य निर्मिती कमी होते. तर बाष्पोत्सर्जनावर पहिलं आहे तापमान. 38 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान झालं की बाष्पोत्सर्जनाचा दर वाढणार आहे, त्याच्यामुळे पाण्याचं खालनं आपटेक वाढणार आहे, वनस्पतीच्या अंतर्गत झायलम पेशीमधलं प्रेशर कमी होणार आहे, म्हणजेच त्याला आपण टर्गर दाब म्हणतो. जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर आहे तसं वनस्पतीमध्ये झायलम पेशी कोलम पेशींमध्ये असणाऱ्या प्रेशरला आपण टर्गर दाब म्हणतो. आता तो कमी झाला की पानांच्या वाट्या होणार आहेत. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो आर्द्रता कमी झाली तरी पण तुमची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे, जास्त होणार आहे. ह्याची प्रक्रिया बाष्पोत्सर्जनाची प्रक्रिया जास्त होणार आहे. बाष्पोत्सर्जन प्रक्रियेचा वेग वाढला की तुम्हाला पुन्हा जमिनीमधून पाण्याचं शोषण जास्त होणार आहे. त्याच्याबरोबर वनस्पतीच्या आतमधलं जे काही प्रेशर आहे ते कमी होणार आहे. प्रेशर कमी झालं की पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये पानांच्या वाट्या होणार आहेत. सेम तीच सिच्युएशन उलटी होणार आहे. ज्यावेळेस वारं येणार आहे बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होणार आहे आणि बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झाला की जमिनीमधून पाण्याचं प्रेशर झायलम पेशींमध्ये मेंटेन राहणार आहे आणि पानांच्या वाट्या कमी होणार आहेत. हे झालं तुमचं काय तापमान, आर्द्रता आणि वारा प्रक्रियामध्ये कशा प्रकारे तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये परिणाम करत असतो. तर त्याच्या पुढची गोष्ट आहे की लाईट इंटेन्सिटी, म्हणजेच काय की प्रकाशाची तीव्रता म्हणजे प्रकाशाची गुणवत्ता आपण म्हणू शकतो. आता शेतकरी मित्रांनो प्रकाशाची तीव्रता वाढली, उन्हाळा आला प्रकाशाची तीव्रता वाढली, तापमान वाढले की पुन्हा तेच प्रॉब्लेम झाले. म्हणजे रात्री किंवा सावलीत जर तुम्ही बघितलं तर पर्णरंध्रांची उघडझाप तेवढ्या जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला हवी तेवढी होत नाही. त्याच्यामुळे आपण रात्री पाणी दिलं तर झायलम पेशींमध्ये प्रेशर मेंटेन राहतं, बिकॉज ऑफ खालनं शोषण केलेलं पाणी पूर्णपणे झाडामध्ये सर्क्युलेट केलं जातं. का सर्क्युलेट केलं जातं? तर ते बाष्पोत्सर्जन होतच नाही, बाहेर फेकलंच जात नाही, ते पानाच्या वनस्पतीच्या आतमध्येच राहतं. का राहतं आतमध्ये? तर रात्रीची काय पर्णरंध्र उघडझाप करू शकत नाहीत, त्याच्यामुळे प्रकाशाची तीव्रता या सगळ्या प्रोसेसवर अशा प्रकारे परिणाम करते. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक घटक आहे तो म्हणजे जमिनीचा ओलावा. जर तुम्ही जमिनीचा ओलावा चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवला तर तुम्हाला हा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम येणार नाही. का येणार नाही? जर मुळांच्या कक्षेमध्ये ओलावा असेल तर मुळे चांगल्या प्रकारे पाण्याचं शोषण करणार आहेत, पण जर मुळांच्या कक्षेमध्ये ओलावा नसेल, कोरडेपणा असेल तर मुळं पाणी शोषण करणार आहेत का? नाही. आता ह्याच्यामध्ये आपण समजून घेताना एक दोन सिच्युएशन बघूया. पहिली सिच्युएशन घ्या की जास्त मुळ आहे, जास्त पाणी दिले तुम्ही. तर जास्त पाणी दिल्यामुळे काय होणार आहे की जेवढं वनस्पतीचं स्पंज आहेत, वनस्पतींच्या त्या केसाळ तंतूमध्ये स्पंज असतात. आता तुम्ही जर एखादा पाण्याचा स्पंज घेतला तर स्पंज पाण्यामध्ये पूर्ण बुचकळला, पूर्ण बुडवून काढला आणि पुन्हा तो बुडवून काढला तर तो पाणी शोषण करेल का? नाही करणार. पण त्याच्याबरोबरच तो स्पंज कमी पाण्यामध्ये तुम्ही घेतला त्यानं ते पाणी सगळं शोषून घेणार आहे. त्याच्यानंतर तो सुकल्यानंतर पुन्हा तुम्ही तो कमी पाण्यामध्ये घेतला तरी तो शोषून घेणार आहे. आता मुळं कार्य कशी करतात ते समजून घ्या की जे केसाळ मुळ आहेत ते एक स्पंज आहेत असं समजून जावा.
जर मुलांच्या कक्षेमध्ये जास्तीचा ओलावा असेल तर तो स्पंज काय करणार आहे, एकदा भरल्यानंतर तो तेवढा कार्यक्षम राहणार आहे का, नाही राहणार आहे. त्याच्यानंतर ते रान ज्यावेळेस वापशावर येईल, जेवढं टेम्परेचर वाढेल त्याच्यामध्ये पाण्याचं वापसा कंडिशन येईल, त्यावेळेस तो स्पंज पुन्हा कार्य करणार. पण जर तुम्ही पाणी व्यवस्थित दिलं, रान कंटिन्यू वापशावर राहिलं, तर तो स्पंज काय करणार आहे, जेवढं हवं तेवढं पाणी कंटिन्यू अपटेक करत राहणार आहे. त्याला ह्या सिच्युएशन मध्ये वापसा स्थितीमध्ये काय करायला लागणार, की जे काही पाणी आहे ते पाणी कमी व्हायची वाट बघायला लागणार आहे का, नाही. तसंच उलट समजून घ्या की कोरड्या जमिनीमध्ये स्पंज ठेवला तर तो किती पाणी शोषण करणार आहे, करू शकत नाही ना. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जमिनीतला ओलावा वनस्पतीच्या पाणी शोषण प्रक्रियेवर कशा प्रकारे परिणाम करतो हे आपण बघितलेलं आहे. आता पुढचं आपण बघितलं, मी मगाशी खूप मोठ्या म्हणजे जेवढं मला चांगल्या प्रकारे सांगता येतं तेवढ्या चांगल्या प्रकारे मी सांगितलं की जमिनीमध्ये जर क्षारांचं प्रमाण असेल तर ते क्षारांचं प्रमाण वाढल्यानंतर आपटेक कमी का होतो हे पाहण्यासाठी आपण पूर्ण एक डायग्राम काढली मुलांची, आणि त्या मुलांच्या डायग्रामवर आपण तुम्हाला सांगितलं की मुलं ज्या जमिनीमध्ये क्षार आहेत, समजून झाला की एखाद्या जमिनीमध्ये क्षार आहेत, क्षार असल्यानंतर ते क्षार पाणी दिल्यानंतर पाण्यामध्ये मिसळले, पाण्यामध्ये मिसळल्यानंतर स्पंजला कळते का हे क्षार आहेत, हे पाणी नको आत घ्यायला, त्या हे न मुलांच्या केसाळ मुलांनी पाणी शोषून आतमध्ये घेतलं, ज्याला आपण रूट हेअर म्हणतो, ते आलं कुठं, इपिडर्मिस मधून आत आलं. इपिडर्मिसच्या आतमध्ये काय आहे, कॉर्टेक्स, कॉर्टेक्स मध्ये पाणी ते आलं. तर कॉर्टेक्सच्या आतमध्ये इंडोडर्मिस, आणि इंडोडर्मिसच्या मध्ये काय असते, कॅस्पिरियन पट्टी. मग त्यानं काय केलं, कॉर्टेक्सनं पाणी साठवून ठेवलं आणि ते कॅस्पिरियन पट्टीमध्ये ढकललं. कॅस्पिरियन पट्टी म्हणजे काय, तर ती वनस्पतीची फिल्टर प्रोसेस. आता वनस्पतीच्या फिल्टर प्रोसेसमध्ये ते पाणी आल्यानंतर वनस्पतीच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये पाण्याबरोबर क्षार पण आहेत, मग ते क्षार तिथंच ठेवलं आणि पाणी आतमध्ये घेतलं. परंतु ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहिल्यामुळे त्या कॅस्पिरियन पट्टीच्या बाहेरील भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षार जमा झालं. तर क्षार जमा झाल्यानंतर ते क्षार बाहेर काढण्यासाठी वनस्पती लक्षात आलं की आता आपला अपटेक कमी झालाय, अपटेक कमी होण्याचं रिझन आहे क्षार. मग वनस्पतीने काय केलं की ते क्षार बाजूला काढण्यासाठी आतमधलं पाणी पुन्हा बाहेर सोडलं, आणि पुन्हा बाहेर सोडल्यामुळं ते पाणी जे काय तुमचं कॅस्पिरियन पट्टीच्या बाहेर आलं आणि ते क्षार पाण्यानं बाहेर ढकललं. पण या प्रोसेसमुळे काय झालं की वनस्पतीच्या आतमधलं पाणी सुद्धा बाहेर आल्यामुळे वनस्पतीवर एक ऑस्मोटिक ट्रेस आला. ऑस्मोटिक ट्रेस आला म्हणजे काय झालं, जे पाणी झायलम पेशीमधून वर जायला हवं ते उलट्या दिशेने आलं, ज्याला रिव्हर्स ऑस्मोसिस सिस्टीम असं म्हणतात. आणि ते झाल्यामुळे टोमॅटो पानाच्या अंतर्गत प्रेशर कमी झालं आणि टोमॅटो पानांच्या वाट्या झाल्या. ही अशा प्रकारे क्षार असलेली जमीन वनस्पतीच्या पाणी शोषण प्रक्रियेवर परिणाम करते, आणि ज्यांच्या जमिनीमध्ये पांढरा थर झालाय त्यांच्या जमिनीमध्ये पाण्याचं अपटेक होत नाही, अन्नद्रव्याचं अपटेक होत नाही. त्याचं रिझन हे असं आहे. आता पुढचा प्रॉब्लेम आहे किडीचा प्रादुर्भाव. आता किडीचा प्रादुर्भाव झाला म्हणजे नक्की काय झालं, तर किडी काय करतात, आता रस शोषक किडींचं आपण कालच बघितलं की त्या काय करतात, तर त्या रस शोषण किडी काय करतात, पानावर रस शोषण करतात. पानावर रस शोषण केलं की पानावर आहे काय, एक तर आहेत हरित कणांचं प्रमाण, जे आहेत मेसोफिल पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट मध्ये हरित कण. दुसरं आहेत झायलम आणि फोलम पेशी म्हणजे वाहिन्या. तिसरं आहेत पर्णरंध्र. पानांवर शोषण केल्यानंतर त्यांनी काय केलं की वनस्पतीच्या आतमधला रस शोषून घेतला, पानाचा पूर्णपणे वेडवाकडं पान झालं, म्हणजे पूर्णपणे पान चुरगळल्यागत झालं. पान चुरगळल्यागत झालं, पानाचा आकार कमी झाला, पानाचा आकार कमी झाला, हरित कणांचं प्रमाण कमी झालं, हरित कणांचं प्रमाण कमी झालं, पर्णरंध्रांचं प्रमाण कमी झालं. हरित कणांचं प्रमाण कमी आहे, कमी प्रमाणामध्ये प्रकाश मिळाला. पर्णरंध्रांचं प्रमाण कमी आहे, डॅमेज झालेत पर्णरंध्र, कमी प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड मिळाला. आणि जे काही तुमच्या वनस्पतीच्या आतमध्ये वाहिन्या आहेत त्या झायलम पेशींचं पण विस्कळीत झालं आणि फोलम पेशी पण विस्कळीत झाल्या. आता ह्याच्यामुळे झालं काय, पहिलं म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी लागणारं रॉ मटेरियल कमी पडलं. म्हणजे काय झालं, तुमचं पाणी कमी पडलं, तुमचा कार्बन डायऑक्साईड कमी पडला, तुमचा प्रकाश कमी पडला, त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून अन्न पण कमी झालं. आता ते अन्न जे कमी झालंय ते अन्न सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये ट्रान्सलोकेशन केलं जात नाही, म्हणजे वाहतूक केली जात नाही. का केली जात नाही, तर फोलम पेशी पण खराब आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रमाणामध्ये जर किडींचा प्रादुर्भाव झाला तर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया डॅमेज होणार. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया डॅमेज झाली तर वनस्पतीचा जमिनीमधूनचा अपटेक पूर्णपणे थांबणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, वनस्पतीवर किडींचा प्रादुर्भाव न होऊन देणं रोपांच्या वाढीच्या आणि विकासासाठी गरजेचं आहे. सेम तीच सिच्युएशन बुरशीजन्य रोगांच्या प्रती झाली. बुरशीजन्य रोगांनी पण तीच कार्य केलं की जे जे व्हायला नको ते बुरशीजन्य रोगांमुळे सुद्धा
मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. बुरशीजन्य रोग सुद्धा अशाच प्रकारे कार्य करतात. आता ह्याच्यावर आणखीन एक घटक परिणाम करतो की मुलांची वाढ आणि कार्यक्षमता. आता जर मुलांची वाढ चांगली असेल जमिनीमध्ये तर त्याच्यावर केसाळ मुळं जास्त असणार आहेत. केसाळ मुळं जास्त असतील तर जमिनीमधून पाण्याचा अपटेक जास्त होणार आहे. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो काय झालं पाहिजे, एक तर खोलवर वाढ झाली पाहिजे, तंतुमय वाढ झाली पाहिजे आणि त्याच्यावर आपल्या हातावर जशी केस आहेत तशा प्रकारे केसाळ मुळांची वाढ झाली पाहिजे. ही जर कमी झाली तर अपटेक कमी, ही वाढली तर अपटेक जास्त. हे साधी सिंपल गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एवढं पण लक्षात आलं पाहिजे की नुसती वाढ होऊन पण उपयोग नाही, तर तेवढं अन्नद्रव्याचं शोषण पण मुळांद्वारे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. त्यासाठी काय झालं पाहिजे, तर मुलांची जी काही बाहेरचं आवरण आहे ते मजबूत पाहिजे. ते बाहेरचं आवरण मजबूत असेल तर रोपांच्या अंतर्गत आवरण पण मजबूत होणार आहे. म्हणजे रोपांच्या वाढीबरोबर रोपांची मुळं स्ट्रॉंग होणं पण गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा आला पार्ट पानांचा पसरटपणा. आता पानांचा पसरटपणा कशा प्रकारे इम्पॅक्ट करतो ते बघूया. जेवढा पानांचा पसरटपणा चांगला तेवढं पर्णरंध्रांचं प्रमाण चांगलं, तेवढं त्या पानांमध्ये मेसोफिल पेशींचं प्रमाण जास्त, तेवढं त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्टचं प्रमाण जास्त, तेवढं त्याच्यामध्ये हरित कणांचं म्हणजे क्लोरोफाईलचं प्रमाण जास्त. जेवढं हरित कणांचं प्रमाण जास्त तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशाचं शोषण, तेवढं पर्णरंध्रांचं प्रमाण जास्त, तेवढं कार्बन डायऑक्साईड आतमध्ये जास्त प्रमाणामध्ये, ऑक्सिजन बाहेर सोडला जाणार आणि तेवढं जमिनीमधून पाणी जास्त मागणी केली जाणार आणि तेवढं पाण्याचा अपटेक दर वाढणार, तेवढं अन्नद्रव्य जास्त तयार होणार आणि तेवढं वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होणार आणि तेवढी रोपांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होणार. त्याच्यामुळे पानांचा पसरटपणा सुद्धा पाणी शोषण आणि वहन प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करतो. आता शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं पान तर बघितलं, पानांमध्ये काय असते, मेसोफिल पेशी, मेसोफिल पेशीमध्ये काय असते, क्लोरोप्लास्ट म्हणजेच काय असते, क्लोरोफाईल म्हणजेच हरितकण. तर त्याच्यासाठी पानांमध्ये जर हिरवापणा जास्त असेल तर पानं चांगल्या प्रकारे कार्य करतात. त्याच्यामुळे पानांचा हिरवापणा सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबरोबर मुलांची वाढ. आता शेतकरी मित्रांनो, आपला महत्वाचा पाठ आलाय की ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे होण्यासाठी, पाण्याचं शोषण आणि वहन प्रक्रिया चांगल्या प्रकारे होण्यासाठी, त्याच्याबरोबरच पानांच्या वाट्या होऊ नयेत म्हणून आपल्याला कशा प्रकारे कार्य करायला लागेल. पहिली गोष्ट आपल्याला लक्ष द्यायला लागेल मुलांची वाढ आणि मुलांची कार्यक्षमता वाढवण्यावर. आता मुलांची वाढ होण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर मुलांची वाढ झाली कशी पाहिजे, तर मुलांची वाढ झाली पाहिजे खोलवर, त्याच्यानंतर झाली पाहिजे तंतुमय, त्याच्याबरोबर झालं पाहिजे केसाळ वाढ. आता ही मुलांची वाढ खोलवर, तंतुमय आणि केसाळ होण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, जमीन योग्य प्रकारे निवडली पाहिजे. जमीन योग्य प्रकारे निवडल्यानंतर मुलांच्या वाढीसाठी जे काही पोषक वातावरण तयार व्हायला हवं, ज्याच्यामध्ये आपण बघतो की तुमचं वातावरण जर तयार झालं चांगल्या प्रकारे, म्हणजे भुसभुशीतपणा तयार झाला, पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असेल, त्याच्यामुळे तुम्ही नांगरट पण किंवा मशागत पण चांगल्या प्रकारे करा. त्याच्याबरोबर तुम्ही सेंद्रिय खतं पण चांगल्या प्रकारे वापरा. सेंद्रिय खतं वापरल्यामुळे मुलांमध्ये एक भुसभुशीतपणा वाढणार आहे. आता ही सगळ्या गोष्टी केल्यामुळं मुलांची खोलवर आणि तंतुमय वाढ होणार आहे. परंतु आपल्या टोमॅटो प्लॉट चालू असताना जो काय आपला टोमॅटो प्लॉटचा आपटेक चालू आहे जमिनीमधून, आता तो आपटेक चालू असताना ज्या वेळेस तो आपटेक जमिनीमधून होतोय आणि तो होण्यासाठी मुलांचे तंतुमय मुळा म्हणजे केसाळ मुलांची वाढ होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पीचर उत्पादने सोडू शकता, ज्यानं मुलांची वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याच्यामध्ये काय सोडू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही सोडू शकता ह्युमिक ऍसिड, त्याच्यामध्ये तुम्ही सोडू शकता फुलविक ऍसिड, त्याच्यामध्ये तुम्ही सोडू शकता अॅमिनो ऍसिड, त्याच्यामध्ये तुम्ही सोडू शकता सीविड. हे तुम्ही जर ठिबकद्वारे सोडलं तर मुलांची वाढ चांगल्या प्रकारे झाली तुम्हाला दिसून येते. आता त्याच्याबरोबरच शेतकरी मित्रांनो तुम्ही काय सोडू शकता, तर त्याच्यामध्ये तुम्ही IBA आणि 6BA हे जे काही हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स सुद्धा सोडू शकता. आता शेतकरी मित्रांनो, हार्मोन्स तर तुम्ही सोडले जमिनीमध्ये, ठीक आहे. आता पुढचा पार्ट आला की जमिनीमध्ये मुलांची एक चांगल्या प्रकारचं हे तयार झालं, म्हणजे वातावरण तयार झालं, त्याच्यामध्ये मुळे चांगल्या प्रकारे वाढते. पण मुलांना स्वतःची वाढ करण्यासाठी एका अन्नद्रव्यांची गरज आहे काही. आता ते अन्नद्रव्य कोणती वापरली पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण वापरला पाहिजे नायट्रोजन आणि फॉस्फरस. नायट्रोजन वापरणार तर ते मुलांची वाढ होणार खोल, फॉस्फरस वापरणार त्या मुलांची वाढ होणार तंतुमय. जेवढी तंतुमय वाढ तेवढी केसाळ मुलांची संख्या जास्त, तेवढं पाण्याचं शोषण जास्त. हे झालं मुलांची वाढ करायसाठी काय करायचे. आता मुलांची वाढ करत असताना त्या मुलांच्या बाहेरील भागाचं, ज्याला आपण इपिडर्मिस असं म्हणतो, ज्याच्यावर केसाळ मुळं येतात, ती इपिडर्मिस स्ट्रॉंग असेल तर केसाळ मुळांचं प्रमाण जास्त असते.
पेरिसायकल जेवढं प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे करायचं, तर तुम्हाला आता हे काय करायचे, केसा मुलांची वाढ होण्यासाठी किंवा बाहेरचे इपिडर्मिस चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी, जेणेकरून मुलांच्या द्वारे काही इन्फेक्शन वगैरे होणार, तर त्याच्यासाठी काय करणार आहे तुम्ही, सोडणारे कॅल्शियम आणि पोटॅशियम, ते काय करणार आहे, तर मुलांच्या बाहेरचं जे काय आवरण आहे ते चांगल्या प्रकारे मजबूत करणार आहे. आता झालं तुमचं, मुलांची वाढ चांगली झाली, मुलांची बाहेरील आवरण मजबूत झालं, मुलं एकदम मजबूत झाली. आता पुढचा पार्ट आला तुम्हाला, की मुलांची वाढ होण्यासाठी आणि अपटेक वाढवण्यासाठी, कार्यक्षमता मुलांची वाढवण्यासाठी तुम्हाला पाहिजे जमिनीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये जीवाणू. मग तुम्ही काय सोडू शकता, एक तर तुम्ही मुलांवर वाढणारे जीवाणू म्हणजे तुम्ही मायक्रोरायझा सोडू शकताय, आणि एनपीके बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तुम्ही ठिबकद्वारे सोडू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मुलांची वाढ आणि मुलांची कार्यक्षमता तुम्ही वाढवू शकता. आणि जर ही तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं, तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या होणं हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतःहून या नियोजनाने 60 ते 70% कमी करू शकता. 60 ते 70% असं म्हणतो मी. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की मुलांची वाढ होण्यासाठी तुम्हाला जमिनीची निवड पण करणं गरजेचं आहे, जमिनीची मशागत करणं पण गरजेचं. आता जर तुम्ही जमीन निवडत असताना मध्यम हलकी निवडली, म्हणजे तांबट किंवा तांबट काळी जमीन निवडली, ज्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम आहे, निचरा पण चांगला होतोय, आणि पाणी आणि हवेचं गुणोत्तर मेंटेन राहून जमीन लवकर वापशावर येते. जेवढं जमीन वापशावर तेवढी मुलांची कार्यक्षमता जास्त, तेवढी केसामुळे स्पंज प्रमाणे काम करून पाणी शोषण करणार. आता ह्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जमीन निवडत असताना पीएच कमी असणारी, म्हणजे 6.5 ते 7.5 पीएच असणारी जमीन आणि ईसी 5 पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीचा निवड तुम्ही करू शकता. ईसी वाढलेल्या जमिनीची निवड केली तर पण अपटेक कमी होणार, तुम्हाला ते माहिती आहे. तर ईसी प्रामुख्याने ऊस शेती करणाऱ्या जमिनीमध्ये जास्त असतो. आता शेतकरी मित्रांनो, त्याच्याबरोबरच अशी जमीन निवडल्यानंतर तुमच्या जमिनीचा कॉम्पॅक्टनेस समजा जास्त आहे, मुरमाड जमीन आहे, वाळूसार आहे, किंवा तुमची काळवड जमीन आहे तुम्ही निवडली, तर ते किती खोल केली पाहिजे, तर तुम्ही जर समजा जमीन निवडली आणि त्याची मशागत जर का चांगल्या प्रकारे तुम्ही केली, तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो जे काय मुलांची वाढ आहे ती मुलांची वाढ खोलवर झालेली दिसणार आहे. आता पुढचा भाग आहे की मुलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जमिनीच्या त्या मुलांच्या कक्षेमध्ये, म्हणजेच तुम्ही आपण सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही कच्चे बेड सोडता त्या बेडमध्ये सेंद्रिय खत भरणं गरजेचं आहे. आता सेंद्रिय खत भरतो आपण कसं, तर शेतकरी मित्रांनो एक समजून घ्या की जो तुमचा 2.5 फूट टॉप असलेला, 1.5 फूट खोले असलेला आणि 4.5 फूट बॉटम असलेला जो काय तुमचा बेड आहे, ते आपण इथं काढून बघूया. हे तुमचं 2 फूट टॉपवरचा, हे तुमची 1.5 फूट खोली, आणि हा तुमचा 4.5 फूट, हा तुमचा 4.5 फूट बॉटम. त्या बॉटमच्या आतमध्ये तुम्हाला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्हाला जमिनीमध्ये कच्चा बेड असताना भरपूर प्रमाणामध्ये सेंद्रिय खतं टाकणं गरजेचं आहे. जर सेंद्रिय खतं टाकली, पीएच मेंटेन राहणार आहे, ईसी मेंटेन राहणार आहे, भुसभुशीतपणा वाढणार आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढणार आहे, ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींमुळे मुलांची कार्यक्षमता वाढणार आहे, मुळे पाण्याचा कार्यक्षम पद्धतीने वापर करणार. तर शेतकरी मित्रांनो, ह्या पण गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, जे आपण पहिल्यापासून तुम्हाला आतापर्यंत सांगत आलोय. त्याच्याबरोबर पीएच सांगितलं आपण 6.5 ते 7.5 ठेवा, जेणेकरून जीवाणूंची कार्यक्षमता वाढेल आणि अन्नद्रव्यांचं शोषण पण वाढेल. ईसी पण कमी ठेवा, जेणेकरून ते पुढे जाऊन जे ईसीचा प्रॉब्लेम येणार तो ईसी येणार नाही. आता ईसी ईसी कमी करण्यासाठी आपण काय करायला हवं, तर ज्या जमिनी मुरमाड, वाळूसार आणि तांबट आहेत किंवा तांबट काळ्या आहेत त्या जमिनीमध्ये ईसी वाढल्यानंतर सगळं, तर तुम्ही सगळ्यात पहिलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे पाणी द्या. गच्च पाणी दिल्यामुळे, तर इथं आपण बघूया की आपण ती प्रोसेस कशा प्रकारे करू शकतो. हे तुमचा बेड आहे आणि हा तुमचा पाट आहे, आणि इथं तुमचा दुसरा बेड आला, ठीक आहे, असा धरून चला, हा दुसरा बेड आहे आणि हा तुमचा पाट आहे. हा पाट तुमच्या इथं असा खोल आहे, ठीक आहे, धरून चला, खोल पाट टाकले तुम्ही. ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये ईसी वाढणार आहे त्यावेळेस तुम्ही ठिबकनं गच्च पाणी दिलं. ठिबकनं गच्च पाणी दिल्यानंतर पूर्णपणे बेड ओला झाला, आणि बेड मधून त्या पाण्यामध्ये जे असणारे बेडमध्ये क्षार आहेत ते क्षार पाण्यामध्ये मिसळले, आणि पूर्णपणे ते पाणी कुठं उतरलं तुमचं, तर बेडच्या खालच्या पाटात उतरलं. त्यासाठी बेड तुमचं खोलवर असणं किती गरजेचं आहे ते सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या तुम्ही. आता तिथून पाणी खाली उतरलं, एक ठराविक अमाऊंट मध्ये क्षारांचं प्रमाण कमी झालं. आता ज्यावेळेस तुम्ही बेड सोडलं आणि त्या बेड सोडताना जर कंपोस्ट खत टाकलं किंवा सेंद्रिय खत टाकलं, तरी पण तुमच्या जमिनीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये क्षारांचं प्रमाण कमी झालेलं दिसणार आहे. आता तुम्ही हे सगळं टाकलं, पाणी काय खाली उतरलं, त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकलं, ह्याच्यामध्ये तुम्ही सोडली वर्मी वॉश किंवा स्लरी. शक्यतो जर जास्त काळ्या जमिनी असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये स्लरी सोडायचं टाळा, परंतु वर्मी वॉश तुम्ही सोडू शकता. वर्मी वॉश सोडल्यामुळे काय झालं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त झालं.
आता त्याच्यानंतर तुम्ही काय सोडलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही सोडलं ह्युमिक ऍसिड किंवा एखादं फुल्विक ऍसिड वगैरे. त्याच्यामुळे सुद्धा सेंद्रिय कार्बाचं प्रमाण चांगल्या प्रकारे वाढलं. कुठं वाढलं? त्या कक्षेमध्ये वाढलं. त्यासाठी तुम्हाला पाणी पण, खतांचं नियोजन, खतं सोडत असताना, स्लरी सोडत असताना पण पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा पार्ट आला. ह्याच्यामध्ये तुम्ही टाकलं काय, तर त्याच्यामध्ये एनपीके बॅक्टेरिया मायक्रोरायझा सोडला. ज्यावेळेस ही सगळी प्रोसेस पूर्ण होईल 15-20 दिवसांनी, त्यावेळेस तुमचा ईसी काही प्रमाणामध्ये कमी झालेला तुम्हाला दिसून येणार आहे. त्यासाठी तुम्हाला जमिनीचा ईसी कमी करण्यासाठी या उपाययोजना करणं गरजेचं आहे. आता तुम्ही काय करू शकता, तर जर समजा मे एंडिंगला गेला तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये पानांच्या वाट्या होत नाहीत, पण रोपांची वाढ होत नाही, मग त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की 2 रोपांमधील अंतर कमी प्रमाणामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे की बाष्पोत्सर्जनाचा दर कमी होणार. जेवढं अंतर कमी आहे दोन रोपांमधलं, तेवढं चांगल्या प्रकारे वारं लागणार आहे. वारं लागलं की तुमचं बाष्पोच उन्हाळ्यामध्ये समजून जावं. आपण आता एप्रिल आणि मेच्या हिशोबाने बघूया. एप्रिल मधली कंडिशन वेगळी बघूया, मे मधली कंडिशन आपण वेगळी बघूया. जर रोपांमधील अंतर तुम्ही ज्या सांगितल्याप्रमाणे ठेवलं, तर जो वारा आहे तो वारा तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर सकाळी किंवा सायंकाळी वारा सुटतं. उन्हाचं वारं कमीच असतं, काही परिस्थितीमध्ये सुटतं पण तो वारा आल्यामुळे तुम्ही अंतर योग्य ठेवले 2 रोपांमधलं, 2 ओळींमधलं, त्या वाऱ्यामुळं बाष्पोत्सर्जनाचा दर कमी झाला. बाष्पोत्सर्जनाचा दर कमी झाल्यामुळे जमिनीमधून पाण्याचा आपटेक आहे ते वनस्पतीच्या फोलम पेशींमध्ये, झायलम पेशींमध्ये मेंटेन केलं गेलं. आणि शेतकरी मित्रांनो, ह्याचा फायदा असा झाला की पानांच्या वाट्या कमी झाल्या. त्याच्यामुळं पानांच्या वाट्या कमी होण्यासाठी तुम्हाला रोपांच्या ओळींमधील अंतर आणि 2 रोपांमधील अंतर सुद्धा मर्यादित चांगल्या प्रकारे ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितल्याप्रमाणे मी इथं नोट डाऊन करून घेतो, जेणेकरून आपल्याला शेवट आपल्याला ही सगळ्या गोष्टी समजवता येतील की पानांच्या वाट्या होऊ नयेत म्हणून आपल्याला काय काय करायचंय. एकतर जमिनीची निवड योग्य प्रकारे करायचे, निवड केल्यानंतर मशागत योग्य प्रकारे करायचे, त्याच्यानंतर सेंद्रिय खत योग्य प्रमाणामध्ये टाकायचे, बरोबर. त्याच्यानंतर मुलांची वाढ आणि कार्यक्षमता चांगल्या प्रकारे होईल हे बघायचे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला योग्य अंतरावर रोपांची लागवड करायची. आता इथपर्यंत तर आपल्याला मुद्दा लक्षात आलं की हे सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही 70-80% पर्यंत तर टोमॅटो पानांच्या वाट्या होणार नाहीत. किती पण तुमच्याकडे हार्ड कंडिशन येऊ द्या, अगदी तापमान वाढेल त्यावेळेस वाट्या होतील, पण तापमान जसं कमी होईल तशा वाट्या कमी झालेल्या तुम्हाला दिसून येतील. आता पुढचा पाठ आहे झायलम पेशींची कार्यक्षमता वाढवा. आता झायलम पेशींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की खोडाचा आकार चांगला होणे गरजेचं आहे. खोडाचा आकार जेवढा चांगला, म्हणजे जेवढं खोड जाड तेवढं झायलम पेशींची कार्यक्षमता चांगली. मग तुम्हाला काय करायचे की खोडामध्ये असणाऱ्या आतल्या भागाचा गणा वाढला पाहिजे. खोडाचं बाहेरचं इपिड, आता खोडामध्ये जर आपण बघितलं अशा प्रकारे खोड असते. त्या खोडाच्या साईडनं झायलम पेशी असतात. त्या झायलम पेशींच्या आतमधनं खोडाच्या बाहेरून कोलम पेशी असतात, खोड झाडाच्या आतमधून एक झायलम पेशी असतात आणि खोडाच्या एकदम आतमध्ये गणा असतो. कॅल्शियम सोडा, ज्यावेळेस तुम्ही वाढीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम सोडाल ते कॅल्शियम इथं स्टोअर करून ठेवलं जाईल कॉर्टेक्स मध्ये, खोडाच्या इपिडर्मिसच्या आतमध्ये असणाऱ्या कॉर्टेक्स मध्ये साठवून ठेवलं जाईल. त्याच्यामुळे काय होईल, खोड जाड होईल. त्याच्याबरोबर तुम्ही पोटॅशियम सोडा, आतमधला गणा जाड होईल, जेणेकरून खोडाचं जी काही रुंदी आहे ती रुंदी वाढेल, खोड जाड होईल. आणि खोड जाड झालं या झायलम पेशींची बाहेरचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट चांगला होईल. आता जर हे तुम्ही पाईप आणली आणि ती पाईप जर वाकडे तिकडे असेल तर त्याच्यामधून किती प्रमाणामध्ये पाणी जाणार आहे, कमी प्रमाणामध्ये पाणी जाणार आहे. अतिरिक्त वाढ, खोड पातळ असणे झायलम पेशींची कार्यक्षमता कमी करतं, पण खोड जाड आहे त्याच्यामध्ये जे काय आहे ते सपोर्ट चांगला आहे झायलम पेशींच्या साईडनं, तर तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे झायलम पेशी पाणी वर आपटेक करून येणार. म्हणजे तुमच्या टोमॅटो प्लॉट मध्ये झायलम पेशींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खोडाची जाडी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि खोडाची जाडी इम्पॉर्टंट असेल तर झायलम पेशींमध्ये प्रेशर मेंटेन राहील. आता त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, अंतर नंतर तुमचा टोमॅटो पानांच्या वाट्या होत नाही म्हणून पुढचा पार्ट आहे झायलम पेशींची कार्यक्षमता वाढव. मग झायलम पेशींची कार्यक्षमता कशी वाढते, तर तुमच्या खोडाचा आकार वाढवल्यानंतर. आता खोडाचा आकार वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागते ते आपण पुढे बघूया. पानांचा पसट पाना बघितलं,
आता इथंच बघूया आपण झायलम पेशींच्या याच्यामध्ये खोडाचा आकार वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतंय. खोडांचा आकार वाढवण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला लागतंय कॅल्शियम. आता हे कॅल्शियम जे काय आहे ते कशा प्रकारे कार्य करतंय वाढीच्या अवस्थेमध्ये दिल्यानंतर कॅल्शियमचं कार्य आहे की बाहेरचं इपिडर्मिस, पूर्ण झाडाच्या बाहेरचं इपिडर्मिस, मग ते मुलांच्या बाहेरचं आवरण असू द्या, खोडाच्या बाहेरचं आवरण असू द्या किंवा पानांच्या वरचा भाग असू द्या, ते मजबूत करायचं काम करते कॅल्शियम. त्याच्यामुळे तुम्ही रोप लागवडीच्या अगोदर बेसळ डोस मध्ये मी तुम्हाला सांगितले की तुम्ही याराविटा निट्राबोर किंवा तुम्ही पॉलिसल्फेट टाका, ज्याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगल्या प्रकारे असते. मग ते वापरलं तर ते खोडाच्या बाहेरचं आवरण जे काय आहे ते मजबूत होतंय, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला प्लॉटमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे किंवा खोड आपलं जाड होत नाही किंवा काय गोष्टी होत नाहीत, तर तुम्ही रोप लागवडीनंतर 15व्या दिवशीची फवारणी करताय. त्याच्यामध्ये याराविटा स्टॉपिट जे काय प्रोडक्ट येतं ज्याच्यामध्ये कॅल्शियम 11% लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये येतो, त्याचा वापर करा. तो वापर केल्यामुळे त्याची मोबिलिटी जास्त आहे. जर जी घटक खाल्लं कमी प्रमाणामध्ये अपटेक केलं ते वरनं जास्त प्रमाणात अपटेक केले जातात, त्याची मोबिलिटी चांगली आहे. त्याचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारे बळकटीकरण येईल. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान तुम्ही ठिबकद्वारे हायड्रोस्पीड सोडा, त्याच्याबरोबर तुम्ही कॅल्शियम सोडू शकता. जर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मेंटेन करताय तर खोडाची जाडी होणार आहे. खोडाची जाडी जर का झाली तर तुमच्या खोडाचा जे काही झायलम पेशी आहेत त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे, प्रेशर मेंटेन राहणार आहे, पानांच्या वाट्या होणार नाही. जेवढं पाणी अपटेक करणार तेवढं पाणी चांगल्या प्रकारे वर वहन केलं नाही. पण जर खोड पातळ असेल तर झायलम पेशींची जी काही कार्यक्षमता आहे ती खूप कमी राहणार आहे. मग ह्यासाठी तुम्हाला तिथे एक साधी सिंपल आपण एक डायग्राम बघूया. हे तुम्हाला समजण्यासाठी ते अंतर्गत कशा प्रकारे कार्य असतं ते बघूया आपण. खोड आहे, खोडामधून ही झायलम पेशी आहे. खोड मजबूत आहे, ह्या झायलम पेशी जाड असणार आहेत, धरून चाला, आणि ह्या झायलम पेशी सरळ जाणार आहेत. खोड तुमचं पातळ आहे, झायलम पेशींचा आकार पण एकदम लहान असणार आहे. आणि त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही झायलम पेशी आहेत त्या अशा वाकड्या तिकड्या पण असू शकतात. म्हणजे खोडाचा आकार ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये झायलम आणि फोलम पेशींच्या बळकटीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पाण्याच्या वहनावर आणि अन्नद्रव्याच्या ट्रान्सलोकेशन म्हणजे वाहतुकीवर होत असतो. आता शेतकरी मित्रांनो पुढचा पाठ आहे पानांचा पसरटपणा वाढवा. आता मी मग सांगितल्याप्रमाणे जेवढं पानांचा पसरटपणा चांगला तेवढं पर्णरंध्रांचं प्रमाण चांगलं, तेवढ्या प्रमाणामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगली होणार आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जेवढी चांगली होणार आहे तेवढा बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढणार आहे. बाष्पोत्सर्जनाचा जरी वेग वाढला तरी तुमच्या जमिनीमधून तेवढ्या प्रमाणामध्ये मुळं चांगली असल्यामुळे खोड जाड असल्यामुळे पाणी अपटेक होणार आहे आणि तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या होणार नाहीत किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये हे होणार, तेवढं तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांची वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याच्यामुळे टोमॅटो पानांमध्ये वाट्या न होण्यासाठी पुढचं रिझन आहे पानांचा आकार पसरट असावा. मग तो पसरट असण्यासाठी आता काय करायला लागतंय तर ते आपण बघूया की पानांमधील हरितकण पण त्याच्यावर मॅटर करतात. आपण दोन्ही गोष्टींचं एकत्र बघूया. आता तुम्हाला माहिती आहे शेतकरी मित्रांनो पानांमधील हरितकण आणि पानं पसरट होण्यासाठी मॅग्नेशियम, सल्फर आणि नायट्रोजन आणि फॉस्फरस हे 4 अन्नद्रव्य महत्वाची भूमिका बजावतात. मग त्यासाठी तुम्ही रोप लागवडीनंतर 20-25 दिवसांनी वापरू काय शकताय तर त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकताय याराविटा बड बिल्डर प्लस सेनिप्लॉस प्लस एखादं पीजीआर उत्पादन. ही फवारणी तुम्ही 20-22 दिवसांनी करा, चांगल्या प्रकारे टोमॅटो पानांच्या वाट्या झालेल्या दिसतील. त्याच्याबरोबर तुम्हाला 15 ते 30 दिवसामध्ये जसं कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-5 सोडायचं तसं 15 ते 20 दिवसामध्ये तसंच तुम्हाला 13-40-13 प्लस मॅग्नेशियम सल्फेट सोडायचं आहे. जर तुम्ही एक स्प्रे तुम्ही याराविटा स्टॉपिटचा घ्या, त्याच्याबरोबर तुम्ही रोको आणि एक्ट्रा घ्या, म्हणजे तुम्हाला तो स्प्रे कंप्लीट होऊन जाईल. 15व्या दिवशी घ्या, 20व्या दिवशी बेनिव्या मारा, 22व्या दिवशी तुम्ही तिथं मारा याडाविटा बड बिल्डर सेनिपॉस फॅन्टॅक प्लस. आणि त्याच्याबरोबर तुम्ही 15 ते 20 मध्ये 2 वेळा खतांचं नियोजन करा, एकदा 13-0-5 कॅल्शियम, एकदा 13-40-13 मॅग्नेशियम. त्यानंतर 20 ते 25 मध्ये एकदा तुम्ही सोडा 0-60-20 N21 आणि 0-42 इसाबेट. असं जर तुम्ही कंप्लीट पूर्ण नियोजन करत असाल तर तुम्हाला ह्या वाढीच्या अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोगांवर पण नियंत्रण भेटतंय, किडींवर पण नियंत्रण भेटतंय, रोपांची वाढ आणि विकास पण चांगल्या प्रकारे होतोय आणि जमिनीचा तेवढा अपटेक वाढतो. पण शेतकरी मित्रांनो ह्याच्यामधला एक जरी पॉईंट स्किप झाला तरी तुम्हाला पानांच्या वाट्या होणं ह्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येतोय. आता योग्य प्रकारे पाणी नियोजन. आता मी सांगितल्याप्रमाणे जेवढं तापमान जास्त तेवढ्या प्रमाणामध्ये बाष्पोत्सर्जन होणार आहे. तेवढं तुम्ही पाणी जेवढं पाणी आणलंय तेवढंच पाणी वापरलं गेलं तर तुमचं पण तेवढी कॅपॅसिटी राहणार नाही किंवा तेवढं तुम्ही फ्लो राहणार नाही. आता जर समजा एखाद्या पाईपलाईन तुम्ही 3 इंची वापरताय आणि 3 इंची पाईपलाईन वापरत असताना
3 इंचीवर तुम्ही ऑलरेडी तुमची 3 इंचीची कॅपॅसिटी आहे, 3 एकर ठिबक वापरायची. पण जर 3 एकर ठिबक न वापरता तुमच्या जमिनीनं तुम्ही जर 5 एकर जर ठिबक वापरलं तर त्या 3 एकरामध्ये तेवढं प्रेशर राहणार आहे का? राहणार नाही. मग तुम्हाला शेतकरी मित्रांनो काय करायचे, एक तर तुम्ही म्हणजे पाण्याचं नियोजन करू शकता. हे आपण समजून घेतलं की बाष्पोत्सर्जनाचा दर वाढल्यामुळे पाण्याचं प्रेशर कमी होते. तर तो बाष्पोत्सर्जनाचा दर का वाढतोय, तर तो वाढतोय 11:30-12 नंतर संध्याकाळी 4-4:30 पर्यंत. मग तुम्ही पाणी काय करा, 10च्या आधी कर, 4च्या नंतर द्या. योग्य वेळी पाणी द्या. पाणी देत असताना जमिनीचा प्रकार लक्षात घ्या, पाण्याची गरज लक्षात घ्या, वनस्पतीची वाढीची अवस्था लक्षात घ्या. त्यासाठी आपण काल रोपांच्या वाढीची अवस्था बघितल्या. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला टोमॅटोमध्ये पाणी नियोजन करणं गरजेचं सोपं जाणार आहे. आणि आता इथं पुढचा पार्ट आला आपला, पानांच्या वाट्या होऊ नयेत म्हणजे उपाय न करा, त्याच्यामध्ये पाण्याचा नियोजन. आता शेतकरी मित्रांनो, पाण्याचा नियोजनाचा पार्ट झाला. आता आपला बाष्प वॉटर ऍब्झॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्ट प्रोसेस हा पार्ट संपलेला आहे. आता तुम्हाला ह्या पार्ट मध्ये सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितपणे सांगायचा प्रयत्न केला. आता आपण बघूया की जे शिकवल्यामधून मी एक इथे नोट काढल्या की तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या होऊ नयेत म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे. आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड करताय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लावताय. आता शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या, टोमॅटो पानांच्या वाट्या होऊ नयेत म्हणून उपाययोजना करत असताना पहिली उपाययोजना तुम्हाला करायची आहे जमिनीची निवड योग्य प्रकारे करणं. अशी जमीन निवडू नका की ज्या जमिनीमध्ये जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. मध्यम पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी जमीन निवडा. जमीन निवडत असताना अशा जमिनीची निवड करू नका की ज्या जमिनीचा EC pH हा जास्त आहे, EC 5 पेक्षा जास्त आहे, pH 7.5 पेक्षा जास्त आहे किंवा 6.5 पेक्षा कमी आहे, अशा जमिनीची निवड करू नका. जमिनीची निवड करत असताना मध्यम हलक्या स्वरूपाच्या जमिनीची निवड करा. त्याच्याबरोबर जमिनीमध्ये भुसभुशीतपणा चांगला असावा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण चांगली असावी. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, जमिनीचा EC 5 पेक्षा कमी असावा आणि pH 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. अशा जमिनीची निवड तुम्ही केली, तुमची जमीन निवड झाली फायनल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही घाई गडबडीमध्ये टोमॅटो रोपांची लागवड करू नका. चांगल्या प्रकारे मशागत करा, नांगरट करा, 15 दिवस उन्हामध्ये तापवा. त्याच्यानंतर तुम्ही फणपाई मारा, कचरा वगैरे असेल तो बाहेर टाका, फेकून द्या. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कच्चे बेड सोडा. कच्चे बेड सोडल्यानंतर त्याच्यामध्ये सेंद्रिय खत टाका. त्यानंतर फायनल बेड सोडा. बेड सोडत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट 2 ते 2.5 फुटाचा बॉटम राहील, 1.5 फुटाची खोली राहील आणि 4.5 फुटाचा तुमचा बॉटम आणि 2 फुटाचा टॉप राहील. बेड सोडत असताना खोलवर बेड सोडा. सध्याची पहिल्याची सिच्युएशन. मशागत केली प्रॉपर. पुढचा घटक आला सेंद्रिय खत. जर तुम्ही जमिनीमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय pH EC जास्त आहे तर तुम्ही सेंद्रिय खत वापरा. तर सगळ्यांकडे जमिनी अशा नसतील की उपलब्ध नसतील की ज्यांचा pH EC कमी असेल. ज्यांचा pH EC वाढलाय त्यांनी सेंद्रिय खत वापरा. सेंद्रिय खत वापरत असाल तुम्ही काय करा की गांडूळ खत आणि कंपोस्ट खत वापरत असाल किंवा लेंडी खत वापरत असाल, लेंडी पावडर वापरत असाल किंवा तुम्ही मग लेंडी पावडर किंवा तुम्ही मग कोंबडी खत वापरत असाल तर ते कच्च्या बेडवर मस्तपैकी भरून घ्या. 2.5 बाय 1.5 बाय 4.5 बॉटम असणाऱ्या बेडमध्ये ते व्यवस्थितपणे रोटावरच्या साहाय्याने मिक्स करून घ्या. आणि जर तुम्ही शेणखत आणि हे टाकत असाल तर तुम्ही शेतकरी मित्रांनो ते कधी टाकायचे, ते शेणखत आणि ते टाकत असाल तर ते तुम्ही कधी टाका, तर ते तुम्ही टाका तुमच्या टोमॅटो शेताची नांगरट केल्यानंतर तुम्ही टाका. म्हणजे तुमचं सेंद्रिय खतांचं नियोजन प्रॉपर करा. आता टोमॅटो रोपांची लागवडीसाठी तुम्ही निवडत असताना योग्य अंतर करा. मग तुम्ही अंतर किती निवडू शकता, 4.5 बाय 1.5 किंवा 5 बाय 1.25 ही 2 अंतर एकदम स्पेसिफिक आहेत. ह्याच्यामुळे तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे हे होणार आहे, वाऱ्याचं वहन चांगल्या प्रकारे होणार आहे. वाऱ्याचं वहन वाढलं की बाष्पोत्सर्जनाचा दर कमी होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही मुलांची वाढ आहे ती मुलांची वाढ करण्यासाठी जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही खतांचं नियोजन, बॅक्टेरिया नियोजन आपण जे बघितल्याप्रमाणे करा. म्हणजे तुमची झाली मुलांची वाढ पण तुम्ही चांगल्या प्रकारे केली. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, खोडाचा आकार वाढवण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा. ते पण तुम्ही चांगल्या प्रकारे केलं. पानांचा पसरटपणा तुम्ही मेंटेन करा. ते पण तुम्ही चांगल्या प्रकारे केलं. आणि पाण्याचं नियोजन तुम्ही करा. पाण्याचं नियोजन तुम्ही सकाळी संध्याकाळी करा. आणि जर तुम्ही या सगळ्या गोष्टी, मी ह्याच्यावर एक नोट्स काढली की ज्याच्यामध्ये आपण बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 ह्याच्या काय 8 ते 9 गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही प्रॉपर केल्या तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये 70% टेम्परेचर वाढला असताना सुद्धा पानांच्या वाट्या होणार नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही शेतकरी मित्रांनो काय करू शकता,
तर ह्याच्यामध्ये पानांच्या वाट्या होऊ नयेत म्हणून बाष्पोत्सर्जनाचा दर कमी करण्यासाठी, प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी वरनं तुम्ही इन्सेक्टने जे हे बांधू शकता, नेट जाळी बांधू शकता 50% मधील. त्याच्याबरोबर तुम्ही काय करू शकता, साड्या बांधू शकता. आता ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या होणार नाहीत. आणि ह्याच्यानंतरचा पार्ट आला फवारणी नियोजन. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, आता आपण बघितलं पर्णरंध्रांची उघडझाप होण्यासाठी तुम्हाला जे काही पोटॅशियम कॅल्शियम आहे ते लागणार आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला बघितलं की पानांचे रुंदपणा करण्यात, मग हे खत नियोजन वगैरे नंतरच्या गोष्टी आल्या. पण पहिल्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्ही सांभाळणं गरजेचं आहे, त्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप गेला तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या होणं हा प्रॉब्लेम 60 ते 70% कमी होणार आहे. राहिलेला आपण 20-30% प्रॉब्लेम हा फवारणीद्वारे कव्हर करू शकतो. आणि तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये 80 ते 90% हा प्रॉब्लेम कव्हर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पाणी शोषण आणि वहन प्रक्रिया हा पार्ट आता आपण संपवलेला आहे. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. ती आपण थोडी शॉर्ट मध्ये बघणार आहे, तरी पण तिचा पण आपण चांगल्या प्रकारे स्टडी करणार आहोत. एक 2च मिनिटं. तर शेतकरी मित्रांनो, आपला आजच्या क्लासमधला पुढचा विषय आहे तो म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. आता ही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कशा प्रकारे होते यासाठी मी हाताने एक ड्रॉइंग काढलेलं आहे. ते ड्रॉइंग तुम्हाला मी त्याच्याद्वारे पहिल्यांदा प्रक्रिया समजून सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे हे कशा प्रकारे होते हे बघूया आपण. पहिल्यांदा मुळं जमिनीमधून पाणी आणि अन्नद्रव्य मातीमधून शोषण करतात. त्याच्यानंतर झायलम पेशींनी ते पाणी आणलं पानांमध्ये, जे आत्ताच आपण शिकलो. आता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जो कार्बन डायऑक्साईड आहे आणि तो ऑक्सिजन आहे, तो कार्बन डायऑक्साईड पर्णरंध्रांद्वारे आतमध्ये घेतला, ऑक्सिजन पर्णरंध्रांद्वारे बाहेर सोडला. म्हणजे पहिला आपण समजून घेऊया की जे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी लागणारे घटक आहेत ते आहेत कुठलं, ते आहे पाणी म्हणजेच H2O. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठला आहे सूर्यप्रकाश, आणि त्याच्यानंतर कुठला आहे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आता ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने झाड घेत या. सूर्यप्रकाश घेतला त्यानं पानांमध्ये, पाणी घेतलं मुळांद्वारे, आणि कार्बन डायऑक्साईड घेतला पर्णरंध्रांद्वारे, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यानं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून अन्न तयार केलं. आणि ते अन्न वाढीच्या भागांना पाठवल्यानंतर टोमॅटो रोपांची वाढ झाली. आता हे आपण समजून घेऊया आपल्या ह्याच्यामध्ये. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजे काय हे समजून घ्या. वनस्पती पानांच्या मदतीने सूर्यप्रकाश, मुलांच्या मदतीने पाणी, पर्णरंध्रांच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड वापरते, घेते आतमध्ये, आणि त्याच्यामधून जे काही हरित कण आहेत त्या हरित कणांमध्ये अन्न तयार करतं. आणि या अन्न तयार करण्याच्या सर्व प्रक्रिया प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असं म्हणतात. आता या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून वनस्पती स्वतःसाठी एक ग्लुकोज स्वरूपामध्ये अन्न बनवते, आणि एक बनवते जे तयार होतं तो म्हणजे ऑक्सिजन, जो गॅस एक्सचेंज करत्यावेळी वातावरणामध्ये सोडला जातो. तर ही अशा प्रकारे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून मिळतं काय झाडाला, तर झाडाला मिळतंय त्याच्यामधून ऑक्सिजन, ग्लुकोज, आणि त्याच्यामधून आपल्याला मिळतंय ऑक्सिजन. त्याच्यामुळं ह्या प्रक्रियेला जगामध्ये खूप महत्व आहे. जर ही प्रक्रिया नसेल तर मानव आणि सजीव कोणताही जगणार नाही. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, झाडांचं प्रमाण कमी होईल तसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की तापमान, जी काही प्रकाशाची तीव्रता आहे ती वाढते आणि तापमान वाढतं. त्याच्यामुळं आपण गेल्या 10 वर्षाचा अभ्यास केला तर तापमान वाढीवर, ग्लोबल वॉर्मिंगवर कुणी सुद्धा तेवढं सिरियसली घेतलं नाही. परंतु या 4-5 वर्षामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे आपण आता त्या गोष्टीकडे सिरियस होऊन बघतोय.
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या प्रॉब्लेम पासून जर पुढच्या पिढीला वाचवायचं असेल तर तुम्हाला झाडं मोठ्या प्रमाणामध्ये लावणं गरजेचं आहे. जेवढं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही हिरवळ तयार कराल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनची निर्मिती होईल, कार्बन डायऑक्साईड कमी होईल, प्रकाशाची तीव्रता कमी होईल. त्यासाठी तुम्ही एक उदाहरण बघू शकता की दुपारच्या वेळी तुम्ही 2 भागामध्ये जावा. एका भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत तिथं उन्हामध्ये उभं राहावा, तिथलं तापमान मोजा. आणि तुम्ही दुसरीकडे एका माळरानावर जावा जिथं झाडांचं प्रमाण खूपच कमी आहे आणि तिथलं तापमान मोजा. तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी तुम्ही झाडं जिथं जास्त आहे तिथं उभं राहिल्यानंतर तुम्हाला तापमान कमी होणार आहे. ते कशामुळे होणार आहे? तर त्या वातावरणामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये असतो, कार्बन डायऑक्साईड कमी प्रमाणामध्ये असतो, त्याच्यामुळे प्रकाशाची तीव्रता जाणवत नाही. परंतु जर तुम्ही माळरानामध्ये गेला तर त्या वातावरणामध्ये ऑक्सिजन कमी असतो आणि कार्बन डायऑक्साईड जास्त असतो, त्याच्यामुळे तिथं प्रकाशाची तीव्रता वाढते आणि तापमान वाढलेलं तुम्हाला दिसून येतं. हा एक पार्ट आहे. आता आपण पुढचा पार्टला जाऊया. आता गॅस एक्सचेंज प्रक्रिया म्हणजे काय ते पण आपण थोडक्यात समजून घेऊया. जी पर्णरंध्रांद्वारे होते, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू पानांच्या पर्णरंध्रांमधून वातावरणामध्ये सोडला जातो आणि प्रकाश संश्लेषण आतमध्ये घेतला जातो आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून तयार झालेला ऑक्सिजन हा वायू वातावरणामध्ये सोडला जातो. तर ह्या प्रक्रियेला म्हणतात काय तर गॅस एक्सचेंज प्रक्रिया, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर सोडला जातो आणि ऑक्सिजन आतमध्ये घेतो, त्याच्यामुळे त्याचं नाव आहे गॅस एक्सचेंज प्रक्रिया. आता आपण हे शिकवत असताना थोड्या प्रमाणामध्ये नोट्स काढूया. कशासाठी नोट्स काढूया? तर आपल्याला आता पण लक्षात येईल की ह्या प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे आपण टोमॅटो रोपांची वाढ करू शकतो, त्याचबरोबर त्याचा इम्पॅक्ट कसा कसा होतोय ते. आता इथं एक मी तुम्हाला हे बनवलंय, एक सूत्र बनवलंय. ह्याच्यामध्ये हा जो 6CO2 दिसतोय तो कार्बन डायऑक्साईड आहे. हा जो 6H2O दिसतोय हा पाणी आहे. आता हा कार्बन डायऑक्साईड घेतलाय कुठून? तर हा घेतलेला आहे पानांच्या पर्णरंध्रांमधून. आणि जे हे पाणी आहे ते घेतलंय कुठून? तर ते घेतलंय मुळांमधून. ठीक आहे. आता त्याच्यासाठी वापरला गेला सूर्यप्रकाश. तो सूर्यप्रकाश घेतलाय कुठून? हरित कणांमधून. हरित कणांनी तो शोषण केलाय. मग तो कुठं आहे? पानांमध्ये आहे. तर इथं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी 3 महत्वाचे फॅक्टर आपल्याला लक्षात आले. पहिला फॅक्टर आला पानांचा आकार, दुसरा फॅक्टर आला मुळांची तंतुमय आणि खोलवर वाढ आणि कार्यक्षमता. ठीक आहे. आता तिसरा प्रकार आला पानांचा हिरवापणा. आता इथपर्यंत आपल्याला माहितीये की तुमच्या टोमॅटो प्लॉट मध्ये हे झालं. आता इथून पुढं एक पार्ट आला लक्षात. पुढचा पार्ट आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा, की या सगळ्या गोष्टींचा वापर करून या ज्या काही 3 गोष्टी आहेत, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश वापरून बनवलं काय वनस्पतीनं? ग्लुकोज स्वरूपात अन्न. आता हे ग्लुकोज स्वरूपात अन्न बनवत असताना वनस्पतीनं अजून काय बनवलं? ऑक्सिजन. हे ग्लुकोज स्वरूपातील अन्न वनस्पतीनं श्वसन प्रक्रियेमधून त्याच्याद्वारे ऊर्जा तयार केली आणि ती ऊर्जा कोलम पेशींमधून पाठवली वाढीच्या भागांना, ज्याच्यामुळे टोमॅटो रोपांची वाढ झाली. हे झालं फायनल. आता ह्याच्यामध्ये जो CO2 6O2 राहिला म्हणजे जो ऑक्सिजन राहिला तो बाय प्रोडक्ट आहे. तो वनस्पतीला तितका गरजेचा नाहीये. मग तिनं तो काय केला की वातावरणामध्ये बाहेर सोडून दिला, जो आपण वापरतोय. म्हणजे निसर्गानं रचना खूप चांगल्या प्रकारे केली. तुम्ही झाडं तोडाल तर तुमचा अंत निश्चित आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला डिपेंड आहे आपण सगळ्या गोष्टींवर. आपण किती जरी प्रगती केली तरी आपण ह्या गोष्टी टाळू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचं कार्य चालत असतं. आता प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागामध्ये होते? तर ऑब्विसली प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वनस्पतीच्या पानांमध्ये होत असते आणि ती अत्यंत कमी प्रमाणामध्ये, पानं हिरवे असतात मग अत्यंत कमी प्रमाणामध्ये हिरवा रंग असणाऱ्या वनस्पतीच्या इतर भागांमध्ये सुद्धा होऊ शकते. म्हणजे कुठं होऊ शकते? तर ती शेंड्याच्या भागांमध्ये, जिथं शेंडा हिरवागार आहे तिथं होऊ शकते. अजून कुठं होऊ शकते? तर ते बाकी कवळ्या शेंड्यांवर, कवळ्या फांद्यांवर पण होऊ शकते. तेवढी म्हणजे 99% जर पानात होत असेल तर 1% शेंड्याच्या भागांमध्ये होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे? पान. आता इथं आपण पानाचा डायग्राम बघणार आहे आणि पानं कशा प्रकारे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कार्य करते ते शिकणार आहे. हे तुमचं टोमॅटोचं पान आहे, जे असतंय कोणत्या ह्याच्यामध्ये? कॉलनी पद्धतीमध्ये असते. ते आपण पुढे जाऊन बघणार आहे.
इथे पान आहे. ठीक आहे, त्या पानावर अशा प्रकारचे पर्णरंध्र आहे. आता या पानाचा जो वरचा भाग आहे, पानाचा जो आपल्या हाताला लागतो वरचा भाग, त्याला काय म्हणतात? अप्पर इपिडर्मिस. ते कुठला आहे? तर ते वरचा भाग अप्पर इपिडर्मिस आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे काय करतंय? त्या इपिडर्मिस मध्ये सूर्यप्रकाश मिळाला तर हा एक ट्रान्सपरंट भाग आहे. ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पडल्यानंतर सूर्यप्रकाश, आता हे पान आहे धरून चला, वरचा भाग आहे, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आल्यानंतर तो सूर्यप्रकाश आतमध्ये जातोय, तो ट्रान्सपरंट आहे भाग. माईक बंद करा, कोणाचा चालू आहे बघा. माईक बंद करा, माईक बंद करा. आता ह्या पानांमध्येच मगाशी आपण बघितलं की कुठल्या पेशी आहेत? मेसोफिल पेशी आहेत. तर त्या कुठे आहेत ते बघूया. ह्या मेसोफिल पेशी पानाच्या आतमध्ये असतात, पूर्णपणे आतमध्ये. हा जो आतमध्ये हिरवा भाग आहे त्याच्यामध्ये मेसोफिल पेशी असतात. आता त्या मेसोफिल पेशींच्या आतमध्ये काय असते? त्याच्यामध्ये पण दोन प्रकारच्या मेसोफिल पेशी असतात, इथं आपण बघूया. एक जी मेसोफिल पेशी असते त्याला आपण त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही पॅलासिड मेसोफिल असं म्हणू शकता. आणि त्याच्यामध्ये काय असते? ह्याच्यामध्ये असते हिरवा रंग तयार होण्यासाठी क्लोरोप्लास्ट, आणि त्या क्लोरोप्लास्ट मध्ये असते हरितकण. धरून चाला की ह्याच्यामध्ये दुसरा घटक काय आहे? मेसोफिल पेशींचा पार्ट 1. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय आहे? क्लोरोप्लास्ट, आणि क्लोरोप्लास्ट मध्ये काय आहे? हरितकण, ज्याच्यामुळे पान तुम्हाला हिरवं दिसते, म्हणजेच क्लोरोफाईल. बरोबर. आता शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारच्या मेसोफिल पेशी आहेत, ज्या आहेत स्पंजी मेसोफिल. त्या स्पंजी मेसोफिल कुठं असतात? त्या स्पंजी मेसोफिल असतात पानाच्या खालच्या भागामध्ये. आता या खालच्या भागामध्ये असल्यामुळं त्या काय करतात? तर ते कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतोय, ज्यावेळेस तो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतोय आणि ऑक्सिजन बाहेर सोडतोय, त्या दरम्यान त्या मेसोफिल पेशी पर्णरंध्रांच्या तिथं असतात. आणि ज्यावेळेस तो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो तेव्हा तो कार्बन डायऑक्साईड मेसोफिल पेशीमध्ये साठवून ठेवला जातो, आणि त्याच पद्धतीमध्ये तो कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन आहे तो पण मेसोफिल पेशीमध्ये साठवला जातो, तो बाहेर सोडला जातो. जिथून कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घ्यायचा तो आवाज नाही येत. उलटा केलाय कोण कुत्र? आला आवाज येतोय का? आला आला आला. ठीक आहे, ठीक आहे. किती वेळा झाला येत नव्हता? ठीक आहे, 5-6 सेकंद. ठीक आहे, ठीक आहे. ओके, डन. तर आता शेतकरी मित्रांनो, आपण दोन्ही प्रकारच्या मेसोफिल पेशी बघितल्या. पहिली बघितली कुठली? पॅलासिड मेसोफिल. ती कुठं असते? ती मुख्य आहे, त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होते, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात, क्लोरोप्लास्ट मध्ये हरितकण म्हणजेच तुमचं क्लोरोफाईल असते, ज्याच्यामुळे तुम्हाला पान हिरवं दिसतं. दुसऱ्या मेसोफिल पेशी पानांच्या खालच्या भागामध्ये असतात, ज्याच्यामध्ये काय असते? स्पंजी मेसोफिल असतात. त्या काय करतात? गॅस एक्सचेंज वेळी जो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो, ऑक्सिजन बाहेर सोडतो, त्याच्यामध्ये साठवून ठेवला जातो. आता शेतकरी मित्रांनो, पानांमध्ये अजून काय असतंय तुम्हाला माहिती आहे? तर त्याच्यामध्ये असतात पर्णरंध्र. ते पर्णरंध्र काय करतात? ते पर्णरंध्र आहेत, हे पर्णरंध्र ज्याला आपण स्टोमाटा असं इंग्लिश मध्ये म्हणतो. ठीक आहे, आता इथं आपण सगळी प्रोसेस समजून घेऊया. आणि या पानांमध्ये अजून काय असतंय? तर हे देठ आहे, आणि ह्या देठाकडून आलेल्या ह्या झायलम पेशी आहेत, आणि ह्या पानांमधून बाहेर मध्ये गेलेल्या फोलम पेशीमध्ये पण पानामध्ये असतात. आता ही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा सगळं भाग आपण बघितलेलं आहेत. आता आपण हे कार्य कशा प्रकारे होतं ते बघूया. वनस्पती आपण इथं डायग्राम मध्ये बघूया, जेणेकरून आपल्याला ते लक्षात येईल ते कार्य कशा प्रकारे होतं ते. इथं बघूया आपण ते. हो का, वनस्पती आल्या, वनस्पतीचा हा पान आहे, त्या पानाची आपण आत्ताची सगळी पूर्णपणे प्रोसेस बघितली. या पानामध्ये आहेत काय? पर्णरंध्र. पानामध्ये आहेत काय? मेसोफिल पेशी. त्याच्यामध्ये ज्या पॅलासाइड मेसोफिल आहेत त्याच्यामध्ये काय आहे? क्लोरोप्लास्ट. आणि क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये काय आहे? हरितकण, ज्याच्यामुळे पान आहे हिरवं. त्याचा वापर कशासाठी केला जातोय? प्रकाशाचं शोषण करण्यासाठी. दुसऱ्या पेशी आहेत कुठल्या? मेसोफिल.
त्याच्यामध्ये आहेत त्या स्पंजी मेसोफिल. त्या काय करतात, जो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये येतोय तो साठवून ठेवतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. त्या साठवणुकी दरम्यान जो ऑक्सिजनचं स्टोरेज करायला लागतंय किंवा कार्बन डायऑक्साईडचं स्टोरेज करायला लागतंय ते कोण करतंय, स्पंजी मेसोफिल. आता सूर्यप्रकाश आला, पानांवर सूर्यप्रकाश पडला, तो सूर्यप्रकाश पॅलासाइड मेसोफिल मध्ये असणाऱ्या क्लोरोप्लास्ट मधील हरित कणांनी शोषण केला, तो आतमध्ये घेतला. त्याच्यानंतर वनस्पतीच्या मुळांनी जे पाणी आणलं ते पाणी वापरलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्णरंध्राच्या उघडझाप मधून जो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये आला तो कार्बन डायऑक्साईड वापरला आणि या सगळ्या प्रोसेस मधून त्यांनी ग्लुकोज स्वरूपामध्ये अन्न तयार केलं. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं प्रोसेस तयार झाली. आता ही प्रोसेस होत असताना अजून कोणत्या प्रोसेस होत असतात, ही प्रोसेस होत असताना होत असते श्वसन प्रक्रिया म्हणजेच पर्णरंध्रांची उघडझाप, रेस्पिरेशन. त्याच्यानंतर होत असते बाष्पोत्सर्जन प्रक्रिया, ज्याच्यामुळे पाणी सक्शन करून वर आणलं जातं. आणि याच्यामध्ये होईल दुसरी प्रोसेस होत जाते ट्रान्सलोकेशन, जी तयार केलेलं अन्न लगेच तिथून हलवलं जातं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होत असताना बाकीच्या प्रक्रिया सुद्धा तेवढ्याच वेगानं होत असतात. आता तुम्ही कार्य आपण थोडक्यात वाचूनच बघूया. वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी लागणारं पाणी मुळांद्वारे शोषण करून झायलम पेशीद्वारे वहन करून पानांमध्ये आणलं गेलं. या प्रक्रियेस आपण पाणी आणि अन्नद्रव्य शोषण असे म्हटलं. त्याच्यानंतर कार्य क्रमांक 2, वनस्पतींना लागणारा कार्बन डायऑक्साईड वनस्पतीच्या पर्णरंध्राद्वारे आतमध्ये घेतला जातो व त्याच वेळी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी तयार असणारा आवश्यक ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. तो ऑक्सिजन बाहेर आत सोडत असताना पर्णरंध्राने एवढंच मेसोफिल, स्पंजी मेसोफिल पेशींची पण कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्य क्रमांक 3, वनस्पतीच्या मेसोफिल म्हणजे काय पॅलासाइड मेसोफिल पेशींमध्ये असणाऱ्या क्लोरोप्लास्ट मधील हरित कणांनी प्रकाशाचं शोषण केलं आणि या सगळ्या प्रक्रियेमधून ग्लुकोज स्वरूपामध्ये अन्न आणि बाय प्रोडक्ट म्हणून ऑक्सिजन तयार केला. ग्लुकोज स्वरूपातील अन्न फोलम पेशींनी त्याच्यामध्ये रेस्पिरेशन प्रोसेसनं म्हणजे जी काय तुमची श्वसन प्रक्रिया आहे त्या श्वसन प्रक्रियेमधून त्याची ऊर्जा तयार केली आणि ती ऊर्जा हे अन्न वाढीच्या भागांना पाठवलं गेलं फोलम पेशींच्या माध्यमातून, ज्याला आपण ट्रान्सलोकेशन प्रोसेस म्हणतो, जी आपण पुढची प्रोसेस बघणार आहे. आणि त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, जो काय तुमचा पर्णरंध्रांची उघडझाप होते त्या दरम्यान जो ऑक्सिजन बाहेर सोडला वातावरणामध्ये तो ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडला गेला, ज्याच्यामुळं तुम्हाला आपण तो सजीवांसाठी तो एक संजीवनी आहे. आता या प्रक्रियेमध्ये एक 4 पार्ट आहेत. पहिला आहे मुळ व जायलम पेशी, ज्या पानं व अन्नद्रव्य शोषण करून आणतात. दुसरा आहे पर्णरंध्र, जे कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात, ऑक्सिजन बाहेर सोडतात. तिसरा आहे हरित कण, म्हणजेच तुमच्या मेसोफिल पेशी त्या सूर्यप्रकाशाचे शोषण करतात. आणि चौथा आहे फोलम पेशी, प्रकाशातून तयार झालेलं अन्न वाढीच्या भागांना पाठवतात. आता शेतकरी मित्रांनो, या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला घटक आहे सूर्यप्रकाश. आपण 2 मिनिटं मला फक्त सचिन सर आवाज होता मी. आवाज येतोय का साधा? येतोय? हा येतोय येतोय. हो हा ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, या पूर्ण
अन्न तयार करण्याच्या महत्वाची प्रक्रिया असणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम करणारे वातावरणीय घटकांमध्ये सगळ्यात पहिला वातावरणीय घटक आहे प्रकाशाचा स्रोत म्हणजे सूर्यप्रकाशाचं प्रमाण. आता शेतकरी मित्रांनो, टोमॅटो सारख्या पिकासाठी सूर्यप्रकाश हा 8 तासांपेक्षा जास्त हवा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये 2 कंडिशन सांगतो की हिवाळ्यामध्ये टोमॅटोची वाढ होत नाही. त्याचं रिझन असं असतं की हिवाळ्यामध्ये प्रकाशाची गुणवत्ता आणि प्रकाशाचं प्रमाण खूप कमी असतं. प्रकाशाची गुणवत्ता म्हणजे प्रकाशाची तीव्रता कमी असते आणि प्रकाशाचं प्रमाण म्हणजे दिवसाचा लहान भाग असतो, दिवस लहान असतो त्या परिस्थितीमध्ये. आणि त्या उलट उन्हाळ्यामध्ये प्रकाशाची तीव्रता जास्त असते, त्याच्याबरोबर प्रकाशाचं प्रमाण सुद्धा जास्त असते. परंतु जास्तीची तीव्रता आणि प्रमाण सुद्धा टोमॅटो रोपांच्या वाढीसाठी तेवढं गरजेचं नाही, तेवढं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. आणि कमी असणारी प्रकाशाची तीव्रता आणि प्रकाशाचं प्रमाण सुद्धा तेवढं गरजेचं नाही. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी असताना आपल्याला सूर्यप्रकाशाचं हिवाळ्यामध्ये वेगळ्या उपाययोजना करायला लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला हिवाळ्यामध्ये जे काही टोमॅटो रोपांची लागवड करायची आहे, ही लागवड करत असताना योग्य दिशेने करणं गरजेचं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये टोमॅटो रोपांची लागवड करत असताना तुम्हाला योग्य दिशेने करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथं मॅटर करते काय, या गोष्टीमधून मला तुम्हाला सांगायचं होतं की सूर्यप्रकाशाचं प्रमाण आणि गुणवत्ता यासाठी तुम्हाला लागवडीची दिशा योग्य ठेवणं गरजेचं आहे. आता योग्य दिशा असेल तर सूर्यप्रकाशाचं पूर्णपणे पानांवर तो पडेल आणि त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगली असेल. आता होतं काय, ज्या वेळेस दक्षिणायन सुरू असते त्यावेळेस सूर्यप्रकाशाचं प्रमाण कमी असते आणि त्याच्याबरोबर सूर्यप्रकाशाची गुणवत्ता पण कमी असते. त्यावेळेस धुकं पडतं किंवा दुपारी 11-12 वाजले तरी तेवढं ऊन तुम्हाला मिळत लागत नाही किंवा तेवढा सूर्यप्रकाश तीव्रता नसते. त्या उलट किंवा उन्हाळ्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश 9 वाजल्यापासूनच असतो आणि तो 7-7:30 पर्यंत टिकतो. त्याच्यामुळं सूर्यप्रकाशाची तीव्रता आणि सूर्यप्रकाशाचं प्रमाण ठरवण्यासाठी तुम्हाला लागवडीची दिशा ठरवणं गरजेचं आहे. आपण जो प्रत्येक घटक शिकवतो ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचं एक सायन्स आहे. ते सायन्स समजून घेण्यासाठी मला या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. आता आपण बघितलं काय, सूर्यप्रकाश तीव्र. आता आपण बघितलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. आता शेतकरी मित्रांनो, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कार्बन डायऑक्साईड हा रॉ मटेरियल असतो. जेवढा जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो तेवढा जास्त प्रमाणामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर जास्त असतो, तेवढा जास्त प्रमाणामध्ये अन्नद्रव्य निर्मिती चांगली होत असते. आता शेतकरी मित्रांनो, इथं मला तुम्हाला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यासाठी काय वापरायचे ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल आपण ना प्रकाशावर स्वतः कंट्रोल करू शकतो, नाहीतर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यासाठी लागवडीचं अंतर आणि 2 ओळींमधील अंतर इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबरोबर आता जर तुम्ही सूर्यप्रकाशाचं बघितलं तर तुम्हाला लागवडीच्या दिशेने तुम्ही मेंटेन करू शकताय. आता तुम्ही कार्बन डायऑक्साईडचं बघितलं प्रमाण वाढवायचं तर ते तुम्ही लागवडीची दिशा आणि तुमचं 2 रोपांमधील अंतर ते मेंटेन करू शकताय. आता तुमचं तापमान असतंय किती गरजेचं, 25 ते 37 इथपर्यंत टोमॅटो चांगल्या प्रकारे करते. 36-37 पर्यंत ठीकठाक चालते. 37च्या वर गेलं की पानांच्या वाट्या करते. आता आपल्याला तापमान नियंत्रित करण्यासाठी तापमानाचा इम्पॅक्ट वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर कशा प्रकारे होतो. ज्यावेळेस तुमच्या टोमॅटो प्लॉट असतो त्याच्यामध्ये नवीन एन्झाईम्स असतात, वेगवेगळे एन्झाईम्स असते. एन्झाईम्स वेगवेगळ्या क्रियांमध्ये कार्य करत असतात. म्हणजे आता आपण बघितलं नुसतं मेसोफिल पेशींमध्ये वेगळे एन्झाईम्स असते, मुलांमध्ये वेगळे एन्झाईम्स असते, म्हणजे बरेच एन्झाईम्स कार्य. ते एन्झाईम्स ज्यावेळेस तापमान 25 डिग्रीच्या कमी होतंय त्यावेळेस त्यांची कार्यक्षमता कमी होते. इथं कार्यक्षमता कमी होणं आणि कार्यक्षमता निष्क्रियता होणं ह्याच्यामध्ये 2 मोठ्या गोष्टी आहेत. कार्यक्षमता कमी झाली की टोमॅटो रोपांची वाढ कमी होते. त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये तापमान कमी असतंय, कार्यक्षमता कमी राहते, टोमॅटो रोपांची वाढ कमी होते. मग आपण काय देऊ शकतो, एन्झाईमची क्रिया वाढवण्यासाठी काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे. कुणाच तरी माईक चालू आहे, माईक कुणाच तरी चालू आहे. आता आपल्याला इथं टेम्परेचर मध्ये एकतर आपण टेम्परेचर मेंटेन करायला लागते, पण टेम्परेचर मेंटेन करायला प्रकाशित तीव्रता तुम्हाला कमी करायला लागणार आहे. तीव्रतेसाठी योग्य दिशा निवडली पाहिजे.
त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, प्रकाशाचं हे करण्यासाठी म्हणजे तुमचं जे काय आहे तापमान कमी करण्यासाठी वरून तुम्ही नेट बांधू शकताय. ठीक आहे, नेट बांधू शकताय आणि तुम्ही हे पण करू शकताय, म्हणजे थोडक्यात काय म्हणतात त्याला, जे काही सापळा पिके आपण लावतो त्याचा पण थोडासा तापमानावर नॉर्मली इम्पॅक्ट होतो. नॉर्मली म्हणजे 0.10% किंवा 1% म्हणायचं काय हरकत नाही. हे झालं आपलं तापमान कमी करण्याचं. आता तापमान कमी करण्यासाठी दुसरी गोष्ट आपल्याला हे पण करायची, आपल्याला पण एन्झाईम्स युक्त उत्पादने फवारणीमध्ये वापरू शकतो. मग त्याच्यासाठी आपण अमिनो ऍसिड, सीवीड, फुलविक ऍसिड यांसारखी वापरू शकतो. त्याच्याबरोबर तुम्ही फेंटॅक प्लस वगैरे वापरू शकता. आता पुढचा आहे पाण्याची उपलब्धता. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाण्याची उपलब्धता तुम्हाला मेंटेन करायची या प्रोसेससाठी, तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, तुम्हाला पाण्याची उपलब्धतेसाठी लागतंय काय, तर तुम्हाला लागणार आहे काय, हे पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन. तर ते नियोजन करत असताना पाणी कशा प्रकारे नियोजन करतोय आपण ते पण महत्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देणं गरजेचं आहे. त्याचा पण इम्पॅक्ट तुमच्या प्रकाश संचय प्रक्रियेवर होणार आहे. ह्या जे काही सगळं शिकवतोय आपण, सगळं बघतोय, त्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट आहेत की त्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला अवांतर जो खर्च असतो बाकीचा उत्पादनांवर काय, त्याच्यानंतर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचं पण नुकसान कसं करतात ते, किंवा किडी नुकसान कसं करतात. ज्यावेळेस वनस्पतीच्या पानांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्यावेळेस पानांवरील हरित कणांचं प्रमाण कमी होतं, पानांवरील पर्णरंध्रांचं प्रमाण कमी होतं, पानांमध्ये ज्या वाहिन्या आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं, आणि त्याच्यामुळे झाडाला लागणारं रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियलच मिळत नाही, त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग थांबतो. ही साधी सिंपल गोष्ट आहे की बुरशीजन्य रोग आले, जीवाणूजन्य रोग आले, विषाणूजन्य रोग आले, किडे आल्या, झाडाचं रॉ मटेरियल थांबलं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी लागणार, आणि ते रॉ मटेरियल थांबल्यामुळे झाडाची वाढ खुंटली तुम्हाला दिसून येते. आता ह्याच्यानंतर वनस्पतीचे कोणकोणते अवयव कसे कसे इम्पॅक्ट करतात ते पण बघितलं आपण. आता बुरशीजन्य रोगांसाठी तुम्हाला काय करायचे, योग्य फवारणी. ठीक आहे, आता पुढचं काय आलंय, तर तुमचा आलं पानांचा पसरटपणा आणि हिरवा रंग. जेवढी पानं पसरट तेवढं मेसोफिल पेशींचे प्रमाण जास्त, तेवढं क्लोरोप्लास्ट जास्त, तेवढं हरितकण जास्त, तेवढं प्रकाशाचं शोषण जास्त, तेवढं हे जास्त. त्याच्यानंतर दुसरा पाठ आला, जेवढं पानांची रुंदी जास्त, जेवढं पानांची रुंदी जास्त तेवढं हरितकणांचं प्रमाण जास्त, हरितकणांचं प्रमाण जास्त, सॉरी पर्णरंध्रांचं प्रमाण जास्त, पर्णरंध्रांचं प्रमाण जास्त, तेवढं वनस्पतीचा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेण्याचा दर जास्त. जेवढं कार्बन पर्णरंध्रांचं प्रमाण जास्त तेवढं बाष्पोत्सर्जनाचा दर चांगला, तेवढं वनस्पतीमधून पाणी शोषण करायचं प्रमाण जास्त. त्याच्यामुळं पानांचा हिरवापणा आणि पसरटपणा हे पण आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आता हा कसा ठेवायचा पण पुढे जाऊन बघणार आहे. त्याच्याबरोबर आपलं पुढचं काय आलं, मुळांची खोलवर वाढ. जेवढं मुळांची खोलवर वाढ तेवढं पाणी चांगलं आपटे, तेवढं वर चांगल्या प्रकारे पाठवलं जाणार. त्याच्यामुळं मुळांची वाढ पण तेवढीच इम्पॅक्ट करते. आता त्याच्यानंतर काय आलं, तुम्हाला माहिती आहे की पाणी तर शोषलंय, पण ते पाणी पुढे पाठवण्यासाठी झायलम पेशी वापरतात, खोडाचा वापर करतात हायवे म्हणून. मग ते हायवे चांगला आहे, मग त्यासाठी तुम्हाला काय करायचे, खोडाची जाडी करायची चांगली. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, मातीची गुणवत्ता चांगली असणं गरजेचं. आता मातीची गुणवत्ता हा पण मोठा पार्ट आहे. मातीची गुणवत्ता जेवढी चांगली तेवढं मुळांद्वारे अन्नद्रव्य शोषणाचा दर चांगला. त्याच्यामुळे मातीची निवड आणि मशागत हा इम्पॉर्टंट पार्ट आला इथं, पुन्हा इम्पॉर्टंट पार्ट आला. तर हे हिवाळ्यासाठी आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे करत असताना एक तुम्हाला माहिती आहे की प्रकाशाची तीव्रता वाढवायचे एक हे सांगतो की शेवंतीमध्ये आपण बल्ब लावतो. ते बल्ब लावण्याचं रिझन असते हिवाळ्यामध्ये शेवंतीची फोटोसिंथेसिसचा दर वाढवण्यासाठी प्रकाशाची तीव्रता वाढव. हा काय उन्हाळ्यामध्ये एवढा पार्ट महत्वाचा नाही. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आता आपण बघतोय काय की ह्याच्यावर उपाययोजना बघतोय. आता आपण आता सगळ्यात पहिला जो काय आपण लिहिलेला पाठ होता त्याच्यामध्ये आपण बघूया की प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी एन्झाईमची क्रियाशीलता वाढवण्यासाठी तुम्हाला करायचे काय, तर लागवडीची दिशा योग्य प्रकारे ठेवणं गरजेचं आहे. आता लागवडीच्या दिशेमध्ये मी स्वतः कन्फ्युज आहे, त्याच्यामुळे मला त्या दिशा समजत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. बट मला असं कळते, असं तुम्ही लागवडीची दिशा हिवाळ्यामध्ये दक्षिण उत्तर असावी आणि उन्हाळ्यामध्ये पूर्व पश्चिम असावी. आता ही लागवडीची दिशा जर कोणाला माहित असेल तर त्यांनी ती करेक्ट केली तरी चालेल, किंवा मग आपण ते पुढे क्वेश्चनिंग मध्ये बघूयाच.
लागवडीची दिशा ठेवली, त्याच्यामुळे प्रकाशाची तीव्रता कमी झाली, सगळ्या भागांना सूर्यप्रकाश एकसारखा मिळाला. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवायचे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायचे, 2 ओळींमधील अंतर मेंटेन ठेवायचे, 2 रोपांमधील अंतर मेंटेन ठेवायचे, जेणेकरून हवा खेळती राहील. त्याच्याबरोबरच हवा खेळती राहिल्यामुळे बाष्पोत्सर्गाचा दर पण कमी होणार आहे. त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईड आतमध्ये शोषण पण चांगल्या प्रकारे करणार. दाटी केली की तेवढं पानांची क्रियाशीलता राहणार नाहीये. त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचे, पुढचं काम तापमान नियंत्रित करा. तापमान नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काय करायचे, वर्ण नेट वापरू शकता, क्रॉप कव्हर पण वापरू शकता. हे कशासाठी करतो आपण, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर वाढवण्यासाठी. त्याच्या पुढचा पाठ काय करायचं तुम्हाला, जमिनीची निवड योग्य प्रकारे करा. जशी जमिनीची निवड आपण बघितलं की पाण्याचं शोषण आणि पाण्याचं वहन मध्ये करतो, तशा प्रकारे सेम जमिनीची निवड तुम्हाला या पाठामध्ये सुद्धा करायची आहे. आता पुढचं काय करायचे तुम्हाला, पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन करा. तर पाणी नियोजन योग्य प्रकारे करत असताना ते तुम्ही कशा प्रकारे करायचे, तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की पाण्याचं नियोजन हे योग्य प्रकारे करणं म्हणजे सकाळी संध्याकाळी पाणी देणं, ज्यावेळेस ऊन कमी असते, बाष्पोत्सर्गाचा दर कमी असतो, त्यावेळेस पाणी देणं, आणि मातीच्या प्रकारानुसार, वाढीच्या अवस्थांनुसार पाण्याची गरज बघून पाणी देणं. आता पुढचं काम आहे काय, पानांचा आकार वाढवणं. आता पानांचा आकार वाढवला काय होणार आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर वाढणार. का वाढणार आहे, मेसोफिल पेशींचं प्रमाण वाढणार आहे, हरितकण वाढणार आहेत, पर्णरंध्राचं प्रमाण वाढणार आहे, कार्बन डायऑक्साईड. मग प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर वाढवण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला, मागाशी सांगितल्याप्रमाणे फवारणी नियोजन. 22व्या दिवशी बड बिल्डर सेनिफॉस कंटॅक्ट प्लस. कंटॅक्ट प्लस मध्ये एन्झाईम्स असतात, बड बिल्डर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेशियम असते, सल्फर असते, बोरॉन असते मे बी, आणि सेनिफॉस मध्ये काय असते, नायट्रोजन 3%, फॉस्फरस 13% आणि कॅल्शियम 3%. ते वापरतोय, पानांचा आकार वाढतोय, पानांचं वरचं आवरण पण मजबूत होत आहे, त्याच्याबरोबर तुमच्या पानांमध्ये हरितकणाचं प्रमाण पण वाढतंय. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे, 13 मॅग्नेशियम सल्फेट ठिबकनं तुम्हाला द्यायचे, एकदा झिरो असेल त्याच्या हिसाबाने द्यायचे. आता त्याच्यानंतर पानांचा हिरवापणा पण आपण वाढवला, रोपांच्या मुळांची वाढ करायची. तर रोपांच्या मुळांची वाढ करत असताना आपण बघितलं की मुळांची वाढ कशा प्रकारे करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी मागच सांगितलं, जमिनीची निवड केली, जमिनीची मशागत केली, सेंद्रिय खतं वापरली, त्याच्यानंतर पीजीआर उत्पादनं वापरली, स्लरी सोडली. तर या सगळ्यासाठी आपण मागचा पाठ आहे, त्याच्यामुळे जास्त काही त्याच्यावर वेळ घालवण्यात अर्थ नाही. तुम्ही मुळांची वाढीसाठी जे काही क्वेश्चन असेल तर आपण नंतर पण घेऊया. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर वाढला, आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर वाढल्यामुळे शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्य निर्मिती वाढली. आता अन्नद्रव्य निर्मिती वाढायसाठी तुम्हाला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया काय आहे, तिच्यावर कोणते घटक इम्पॅक्ट करतात, आणि त्याची दर वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायचं हे आताच्यापर्यंत आपण शिकलेलो आहे. आता शेतकरी मित्रांनो इथं पुढचा पार्ट येतो की अन्न तर तयार केलंय, रोपांची अन्न तयार झाले, पण ते अन्न वाढीच्या भागांपर्यंत कसं पोहोचवलं जातं, त्यासाठी आपल्याला बघायचं आहे ट्रान्सलोकेशन ही प्रोसेस. आवाज येत नाही सर. हा सर 2 मिनिटं, चालूच नाही केलं, 2 मिनिटं. येतोय ना आवाज? हो. तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या पुढची अंतर्गत प्रक्रिया आपल्याला बघायची आहे आता, ती म्हणजे ट्रान्सलोकेशन. म्हणजे काय, आपण बघितलं पाण्याचं शोषण केलं, त्याचा वापर अन्नद्रव्य निर्मितीमध्ये केला गेला, त्याच्यानंतर पहा अन्न तयार केलं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून. आता सगळ्यात महत्वाचा पाठ आला की ते तयार केलेलं अन्न एका भागामधून म्हणजे पानांमधून वाढीच्या भागांना कशा प्रकारे पाठवलं जातं. आता ही पहिल्यांदा प्रोसेस म्हणजे काय आहे ते बघूया. वनस्पतींमध्ये स्थलांतर प्रक्रिया म्हणजे अन्न, पोषक द्रव्य आणि इतर आवश्यक पदार्थ वनस्पतीच्या पानांमधून वाढीच्या भागांमध्ये, किंवा म्हणजे वाढीच्या भागामध्ये कोणते आलं, मुळं आली नवीन वाढणारी, तुमचं शेंडा आलं, फुलं आली,
पानं आली, फळं आली, ते वाढीच्या भागांमध्ये वाहून नेणे किंवा रोपाच्या खोडामध्ये साठवणुकीसाठी वाहून नेणे, या सगळ्या प्रक्रियेला अन्नद्रव्य स्थलांतर म्हणजेच ट्रान्सलोकेशन प्रक्रिया असे म्हणतात. ही जेवढी चांगल्या प्रकारे होणार आहे तेवढी चांगल्या प्रकारे तुमच्या टोमॅटो रोपांची वाढ होणार आहे. आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपण ही प्रक्रिया काय आहे, त्या प्रक्रियेवर कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो वातावरणीय घटकांचा, अंतर्गत घटकांचा, आणि त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो या प्रक्रियेचा दर वाढवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची हे आपण सविस्तर पाहणार आहोत. आता ह्या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्वाचा अवयव वनस्पतीच्या अंतर्गत तो म्हणजे फोलम पेशी. आता शेतकरी मित्रांनो, फोलम पेशी कुठून कुठपर्यंत असतात आणि त्यांचं कार्य काय असते हे पहिलं बघूया. फोलम पेशी शेतकरी मित्रांनो असतात पानांमधून, मुळांमध्ये पण असतात, पानांमधून खोडामध्ये पण असतात, पानांमधून शेंड्यामध्ये पण जातात त्या, पानांमधून फुलांच्या मध्ये पण जातात त्या, पानांमधून फळांमध्ये पण जातात त्या, आणि पानांमधून इतर कोणता वाढीचा भाग असेल, अगदी फायब्रस रूट जरी आले तरी पण त्याच्यामध्ये त्या फोलम पेशी असतात. म्हणजे तुम्हाला माहित झालं की फोलम पेशी कशा प्रकारे असतात. फोलम पेशी एकापेक्षा जास्त असतात. त्या पानांमधून वाढीच्या भागांमध्ये जातात. म्हणजे त्याच्यामध्ये मुळं आली, खोड आलं, शेंडा आला, फुलं आली, फळं आलं किंवा इतर वाढीच्या भागांमध्ये त्या जातात. त्यांचं कार्य काय आहे? जे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून तयार झालेलं अन्न आणि त्या अन्नाचं विघटन जे काही रेस्पिरेशन प्रोसेस मध्ये केलं ते अन्न पानांमधून घेऊन जाऊन वाढीच्या भागांना पाठवणं, पोहोचवणं, जेणेकरून वाढीचे भाग ते ऊर्जा वापरून स्वतःचा विकास आणि अजून वाढ करतील यासाठी फोलम पेशी कार्य करत असतात. आता ह्याच्यामध्ये काय आलं? ह्याच्यामध्ये पहिला पुढचा घटक आला वनस्पतींची पाने. आता शेतकरी मित्रांनो एक समजून घ्या, पान काय आहे? जे वनस्पतीचं पान आहे त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होते, ते अन्नद्रव्याचा स्रोत आहे. तिथं अन्न आहे, पानामध्ये काय आहे? तयार झालेलं अन्न आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, पान जे आहे ते कारखाना आहे. समजून जावा, पान हा वनस्पतीच्या अन्नद्रव्याचा कारखाना आहे. कारखान्यामध्ये अन्न तयार झालं, ते अन्न केलं कसं ते तुम्ही आता मागच्या प्रोसेसमध्ये बघितलं. ते पुन्हा पुन्हा बघणं तेवढं काही गरजेचं नाहीये. आता ते अन्न वाढीच्या भागांपर्यंत पाठवायचे आपल्याला. मग वाढीचे भाग काय आहेत ते पण समजून घेणं गरजेचं आहे. मग वाढीचे भाग म्हणजे काय? तर तुमच्या टोमॅटो प्लॉट मध्ये नवीन वाढीचे भाग हे वाढीच्या अवस्थांनुसार वेगवेगळे असतात. आता आपण कालच बघितलं शेतकरी मित्रांनो टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्था. त्याच्यामध्ये बघितलं की जर रोप वाढीची अवस्था असेल, रोप वाढीची म्हणजे 15 ते 35 दिवसांदरम्यान, तर रोप विकास कसं करते? नवीन शेंडा करते, नवीन पानांची निर्मिती करते, नवीन फुटवे काढते, खोड जाड करते, नवीन पांढऱ्या मुळ्यांची खोलवर तंतुमय वाढ करते. मग हे सगळे वाढीचे भाग झाले. मग फोलम पेशी वाढीच्या अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त अन्न पुरवठा कोणत्या भागांना करणार? तर त्या अवस्थेमध्ये असणाऱ्या वाढीच्या भागांना. म्हणजे कुणाला करणार? शेंड्यांना करणार, फुटव्यांना करणार, पानांना करणार, खोडाला करणार, मुळांना करणार. तर हे अशा प्रकारे वनस्पतीचे वाढीचे भाग असतात. आता हे कार्य कसं होतंय स्थलांतराचं ते पण आपण शॉर्ट मध्ये बघूया. पहिलं काय होतंय तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये तयार झालेलं अन्न, जे काही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये तयार झालेलं अन्न आहे ते अन्न फोलम पेशींमध्ये प्रवेश करते, जे त्याच्यामध्ये आतमध्ये घेतलं जाते. ठीक आहे, ते अन्न म्हणजे सुक्रोज असू शकतं, बाकीचं काय असू शकतं ते आपण नंतर पुढच्या पाठामध्ये बघूया. आता ते फोलम पेशींमध्ये अन्न आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपण पहिल्यांदा बघितलं झायलम पेशी असतात, त्या पण पानांमध्ये असतात. आता इथं आपण एक डायग्राम काढूया. जरा कच्चा येते ह्याच्यामुळं. हे तुमचं झाड आहे, ह्या इथं फोलम पेशी आणि ह्या झायलम पेशी आहेत. आता धरून चाला, एक समजून घ्या. आपण समजण्यासाठी कलर कोडिंग करूया थोडस नॉर्मल. हे तुमच्या आहेत ज्या निळ्या कलरच्या दिसतात त्या तुमच्या आहेत फोलम पेशी. आता इकडून झायलम पेशीनं पाणी आणलंय, फोलम पेशीने काय केलं, इथं अन्नद्रव्य या भागामध्ये अन्न लोड केलंय, फोलम पेशीने इथं लोड केलंय, धरून चालू या इथं लोड केलंय. आता हे लोड केल्यानंतर ह्या पूर्ण फोलम पेशीमध्ये अन्नद्रव्य आहे, परंतु हे अन्नद्रव्य इथून वाढीच्या भागांना वाहून नेण्यासाठी फोलम पेशीमध्ये एक प्रेशर तयार होणं गरजेचं आहे, ज्याला आपण टर्गर दाब म्हणतो, जे मगाशीच बघितलं आपण. तो टर्गर दाब मेंटेन होण्यासाठी आपल्याला काय करायचे? काय होतं वनस्पतीमध्ये, त्या झायलम पेशींमध्ये आलेलं पाणी फोलम पेशींमध्ये प्रवेश करते, आणि फोलम पेशींमध्ये प्रवेश केल्यामुळं काय होतंय शेतकरी मित्रांनो,
फोलम पेशींनी प्रवेश केल्यानंतर आता ह्या ज्या फोलम पेशीमध्ये पाण्याचं प्रेशर झालं, फोलम पेशींनी ते अन्नद्रव्य ढकलून आणलं कुठं, समजा हे धरून चाला, हा पॉइंट आहे वाढीचा भागाचा, इथपर्यंत आणलं गेलं. आता पाण्याचा प्रेशरमुळे ते अन्नद्रव्य पुढं 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 ह्या दिशेनं वाहिलं आणि ते कुठं आलं, ह्या इथं आलं. हे अशा प्रकारे क्रिया क्रमांक 2 पूर्ण झाली. ज्याच्यामध्ये पहिल्या क्रियेमध्ये अन्न लोड केलं, दुसऱ्या क्रियेमध्ये झायलम पेशीमधून पाणी फोलम पेशीमध्ये गेलं, फोलम पेशीमध्ये एक प्रेशर तयार केलं आणि त्या प्रेशरमुळे अन्न पुढं वाढीच्या भागांपर्यंत पोहोचलं. आता शेतकरी मित्रांनो पुढं काय झालं की वाढीच्या भागांमध्ये ते अन्न अनलोड करून घेतलं, म्हणजे काढून घेतलं. जसं का अन्न काढून घेतलं तसं फोलम पेशीमधलं प्रेशर एकदम कमी झालं आणि जे पाणी आहे ते पाणी पुन्हा कुठं आलं, पुन्हा तुमच्या झायलम पेशीमध्ये आलं आणि ते झायलम पेशीमध्ये आल्यानंतर त्या पाण्याचा वापर पुन्हा कुठं गेला प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी, पुन्हा कुठं गेला तुमच्या बाष्पोत्सर्जनासाठी. आता शेतकरी मित्रांनो इथं आपण एक गोष्ट नोट डाऊन करून घेऊया की झायलम पेशींमध्ये आलेलं पाणी हा घटक वनस्पतींमध्ये कशासाठी गरजेचा आहे ते बघा. पहिला तर बाष्पोत्सर्जनासाठी गरजेचा आहे, दुसरा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी गरजेचा आहे आणि तिसरा गरजेचा आहे वनस्पतीच्या फोलम पेशींमध्ये प्रेशर होण्यासाठी, म्हणजेच ट्रान्सलोकेशन साठी. मग शेतकरी मित्रांनो आता जर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही अयोग्य पाण्याचं नियोजन केलं तर ह्या सगळ्या प्रोसेस चालतील का, नाही चालणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे करायचं, काय झालं, अनलोड केलं, पाण्याचं प्रेशर कमी झालं, ते फोलम पेशींमधलं पाणी पुन्हा झायलम पेशींमध्ये आलं आणि झायलम पेशींमधून पुन्हा ते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी किंवा बाष्पोत्सर्जनासाठी वापरलं गेलं. अशा प्रकारे वनस्पतीची ट्रान्सलोकेशन प्रोसेस आपण साध्या सिंपल पद्धतीने बघितली, जेणेकरून ती आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. आता शेतकरी मित्रांनो ह्या प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक कोणता आहे, तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर. जेवढं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर चांगला तेवढं अन्न चांगलं, जेवढं अन्न चांगलं तेवढं वहन स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये होणार. जेवढं अन्न कमी तेवढं स्थलांतर कमी प्रमाणामध्ये, जेवढं स्थलांतर जास्त तेवढं वाढीच्या भागांना जास्त पुरणार आणि तेवढं वाढीच्या भागांना जास्त पुरल्यामुळे तेवढं टोमॅटो रोपांची वाढ आणि विकास होणार आहे. परंतु जर शेतकरी मित्रांनो टोमॅटो प्लॉट मध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर कमी असेल तर अन्नाचं प्रमाण कमी राहणार आहे. अन्नाचं प्रमाण कमी राहिलं तर तुमच्या टोमॅटो प्लॉट मध्ये स्थलांतर कमी राहणार आहे. स्थलांतर कमी राहिलं तर पुरवठा कमी होणार आहे आणि रोपांची वाढ आणि विकास कमी होणार आहे. साधी सिंपल थेअरी आहे. आता शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या प्लॉटमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पण होते, तुमच्या प्लॉटमध्ये स्थलांतर पण होते, परंतु तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये ते स्थलांतर चुकीच्या भागांमध्ये होते. म्हणजे काय होतंय, ते जुन्या पानांना होते, ते अनियमित पद्धतीने आलेल्या वनस्पतीच्या भागांना होते. म्हणजे काय, रोपवाढीच्या अवस्थेमध्ये आलेल्या तुमच्या ह्याला पण होते, फुलांना पण होते, जे गरजेचेच नाही. तर त्याच्यामुळे पण प्रकाश संश्लेषण अन्नद्रव्य स्थलांतराचा दर हा कमी झालेला तुम्हाला दिसून येतो. आणि जर तुम्ही तो दर वाढवायचा म्हणलं तर तुम्हाला काय उपाययोजना करायचे हे पण आपण आता बघणार आहोत. आता आपण बघितलं पहिलं, आपण इथं नोट डाऊन करून घेऊया मगाच्या गत, जेणेकरून आपल्याला सिंपल एकदम लास्टला लक्षात येईल सगळ्या गोष्टी. पहिलं आपल्याला काय वाढवायचे, प्रकाश संश्लेषण दर वाढवा. ठीक आहे. दुसरं आपल्याला काय करायचे, वाढीच्या भागांची गरज वाढवायची. ते कशी वाढवायचे ते पण आपण पुढे जाऊन बघूया. ठीक आहे, ते पण झालं, आपल्या लक्षात आलं. पुढचं इम्पॅक्ट काय करते, फोलम पेशींची रचना. आता फोलम पेशींची रचना चांगल्या प्रकारे होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, पहिली गोष्ट तर खोड जाड असणं, फांद्या जाड असणं, बरोबर, म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते जाड असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय गरजेची आहे त्याच्यामध्ये, की जीवाणूजन्य रोग, बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण. बिकॉज ऑफ ते काय करतात सगळ्यात जास्त हार्मफुल कशाला असतात, फोलम पेशींना. बिकॉज ऑफ फोलम पेशी इपिडर्मिसच्या म्हणजे खोडाच्या आतल्या भागामध्ये असतात आणि त्याच्या आतमध्ये झायलम पेशी असतात. त्याच्यामुळे जीवाणूजन्य रोग आणि बुरशीजन्य रोग, त्याच्यामुळे मर हा प्रकार इथं मेन्शन करतोय आपण, रोग मर होऊ नये. ठीक आहे. पुढचं काय आलं,
की स्थलांतरासाठी आवश्यक ऊर्जा जी एटीपी ऊर्जा आहे ती कशासाठी कुठून बनते तर ती बनते श्वसन प्रक्रियेमध्ये. त्याच्यानंतर पुढचा पाठ आला श्वसन प्रक्रिया. आता शेतकरी मित्रांनो ह्याच्यात महत्वाचा पाठ आला पाण्याची उपलब्धता आणि टरकरता. आता पाण्याची उपलब्धता साठी आपल्याला काय गरजेचं आहे? पाणी कुठून पाणी शोषण करतात? मुळं शोषण करतात. मग मुळांची वाढ आणि कार्यक्षमता. ठीक आहे. त्याच्यानंतर जायलम पेशींची कार्यक्षमता. त्यासाठी तुम्हाला पुन्हा खोडाच्या जाडीवर काम करायला लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचं घटक कोणता आहे? तापमान. मग तापमान नियंत्रणासाठी तुम्ही काय करणार आहे? वरून बांधणार आहे काय? तर वरून तुम्ही बांधणार आहे शेड नेट 50% मध्ये. हे करू शकता किंवा नाही करू शकता. त्याच्यात स्प्रिंकलर वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण नंतर पुढे बघणार आहे. प्रकाशाची तीव्रता. प्रकाशाची तीव्रतेला आपल्याला काय करायचे? लागवडीची दिशा. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? पाण्याची उपलब्धता. त्याला काय करायचं तुम्हाला? योग्य नियोजन. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? अन्नद्रव्य उपलब्धता. आता ह्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की कोलम पेशींचं चांगल्या प्रकारे वाढ आणि विकास होण्यासाठी किंवा कोलम पेशींची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे होण्यासाठी स्थलांतराचा दर वाढण्यासाठी तुम्हाला पाहिजे काय? फॉस्फरस, पोटॅशियम. फॉस्फरस कशासाठी पाहिजे? नवीन भागांची वाढ करण्यासाठी, जेणेकरून डिमांड येईल. त्याच्याबरोबर नायट्रोजन कसं पाहिजे? वाढीसाठी पाहिजे. पोटॅशियम कशासाठी पाहिजे? तर तुमच्या बाहेरील आवरण आहे ते मजबूत होणार. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य प्रकारे अन्नद्रव्य नियोजन करणं पण गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला काय वापरायचे? संप्रेरके म्हणजेच काय? IBA, 6BA आणि GA. पण ते वापरताना कशी वापरायचे? कोट करून एखाद्या उत्पादनामधून वापरायचे. त्यानंतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर किडींचा प्रादुर्भाव कंट्रोल करणं गरजेचं आहे. आता इथून पुढे आपल्याला शिकायचं आहे सगळ्या गोष्टी की टोमॅटो रोपांच्या वाढीच्या भागांची किंवा टोमॅटो रोपांची जी काही स्थलांतर प्रक्रिया आहे, अन्न स्थलांतर प्रक्रिया, ती कशा प्रकारे वाढू शकते? पहिलं वाढवा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर. आता प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर वाढण्यासाठी तुम्हाला काय करायचे? पानं पूर्णपणे हिरवीगार करा. जे आपण मागं पूर्ण पाठ बघितला तो इथं पाठ इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या दराविषयी आपण माहिती घेतली, त्याच्यामुळे डबल माहिती घेण्यात काय अर्थ नाहीये. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? वाढीच्या भागांची गरज वाढवा. आता ही महत्वाचा पाठ आहे, वाढीच्या भागांची गरज वाढवा, जो आपण इथं नोट डाऊन करून ठेवलेला आहे. वाढीच्या भागांची गरज वाढली तर अन्नद्रव्याचं स्थलांतर वाढणार, म्हणजे डिमांड वाढली तर सप्लाय वाढणार आहे. पण ही गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आता शेतकरी मित्रांनो वाढीच्या भागांची गरज कशी वाढवायची? तर वाढीच्या भागांची गरज वाढवण्यासाठी शेतकरी मित्रांनो जी काय, आता तुम्ही समजून जावा की काही जणांचा वाढीची अवस्था आहे, त्या वाढीच्या अवस्थेमध्ये फुलकळी आली तर अन्नद्रव्यांचा जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा कुठं पाठवली जाणार? पहिल्यांदा फुलकळीला. मग तुम्ही काय करा? पूर्णपणे फुलकळी काढून टाका. ठीक आहे. फुलकळी काढून टाकली की तुमच्या टोमॅटो रोपांच्या शेंड्यांना फुटव्यांना वाढ येणार आहे आणि ती वाढीच्या भागाची गरज वाढणार आहे. वाढीच्या भागाची गरज अशा प्रकारे वाढवा. त्यानंतर 55 दिवसांनी खालची पानं काढून टाका. त्यांना जो अन्न पुरवठा होणार आहे तो पुन्हा वाढीच्या भागांना पाठवला जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये नवीन शेंडे, नवीन फुटवे निघालेले दिसून येणार. तर अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो रोपांमध्ये वाढीच्या भागांची गरज वाढवू शकता. मग काही जण शेंडा मारतात, शेंडा पिचिंग करतात, त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आता वाढीच्या भागांची गरज वाढवण्याबरोबरच झायलम पेशींची, आता इथं पुढचा भाग आहे की आपल्याला हे पण करणं गरजेचं आहे. कोलम पेशींची कार्यक्षमता वाढवणं पण गरजेचं आहे. आता कोलम पेशींची शेतकरी मित्रांनो कार्यक्षमता वाढवण्यासाठी आता इथं आपण लक्षात घेऊया, छोटे छोटे पार्ट आहेत तिथं. कोलम पेशींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पहिलं तर खोडाची जाडी इम्पॉर्टंट आहे. खोड चांगलं पाहिजे, खोडाचं एकदम मजबूत पाहिजे. खोड मजबूत करण्यासाठी तुम्हाला स्प्रेचं नियोजन आपण मग सांगितलं तसं करा. त्याच्याबरोबर तुम्हाला काय पाहिजे? कोलम पेशींच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला पाहिजे बोरॉन वगैरे. बोरॉन पाहिजे, पोटॅशियम पाहिजे, कॅल्शियम पाहिजे. त्या अन्नद्रव्यांची पूर्तता करा. ही एक पार्ट झाला. खोड जाड झाल्यामुळं कोलम पेशींची कार्यक्षमता वाढेल. परंतु झायलम पेशींची कार्यक्षमता बरोबर मुलांची कार्यक्षमता पण कोलम पेशींच्या कार्यक्षमतेवर इम्पॅक्ट करते. का? तर जे झायलम पेशींमधून पाणी येते ते जाते कुठं? कोलम पेशींमध्ये. त्यावेळेस ते प्रेशर तयार होतं. टर्गर दाबवण्यासाठी काय लागते? झायलम पेशींची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. कोलम पेशींचं बाहेरला आवरण वापरण्यासाठी अन्नद्रव्य नियोजन करा, खोडाचा आकार वाढवा आणि झायलम पेशींची कार्यक्षमता वाढवा. त्याच्याबरोबर पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन करा. जीवाणूजन्य रोग,
बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण करणं तुम्हाला गरजेचं आहे. तर वनस्पती संप्रेरकांची वाढ कशासाठी करायची आपल्याला? वनस्पती संप्रेरकांची वाढ केल्यानंतर नवीन वाढीच्या भागांची वाढ होते, नवीन भाग तयार होतात. सायटोकायनिन सोडलं म्हणजे शाखीय वाढ होते, जिबरलिन सोडलं म्हणजे पोलन कार्यक्षमता वाढते आणि नवीन फुटवे, नवीन शेंडे पण निघतात. आता किडी आणि रोगांवर नियंत्रण करा. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अन्नद्रव्य स्थलांतर प्रक्रियेचा दर वाढवण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मुळांची वाढ करणं गरजेचं आहे, झायलम पेशींची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे, त्यासाठी खोडाचा आकार वाढवणं गरजेचं आहे, कोलम पेशींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी झिंक, फॉस्फरस, बोरॉनची गरज गरजेचं आहे, प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला लागवडीची दिशा ठरवणं गरजेचं आहे, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेण्यासाठी जे काही तुमचे 2 रोपांमधील स्पेसिंग आहे ते पण करणं गरजेचं आहे. संप्रेरक वापरण्यामध्ये तुम्हाला 6BA, GA, IBA पण योग्य प्रकारे वापरणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर का तुम्ही प्रॉपर नियोजन केलं तर तुम्हाला टोमॅटो प्लॉटमध्ये सगळ्याच प्रोसेसची वाढ झालेली किंवा त्यांची कार्यक्षमता वाढलेली दिसेल. त्याच्यामध्ये तुमची अन्नद्रव्य शोषण वहन प्रक्रिया वाढलेली दिसेल, तुमची प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर वाढलेला दिसेल आणि अन्नद्रव्य स्थलांतर प्रक्रियेचा दर या सगळ्या प्रक्रियांचा दर वाढल्यामुळे फायनली तुमच्या टोमॅटो रोपांची वाढ होणार आहे. त्याच्यामुळे टोमॅटो रोपांची वाढ होण्यासाठी या सर्व प्रक्रियेचा दर वाढणं तितकंच गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या दिवशी आपण जे काही प्रोसेस बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलेलं आहे ते म्हणजे अन्नद्रव्य शोषण आणि वहन प्रक्रिया. दुसरं आपण बघितलेलं आहे ते म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आणि तिसरं आपण बघितलेलं आहे की जे अन्नद्रव्य तयार केलंय त्याचं वाढीच्या भागांपर्यंत वाहतूक प्रक्रिया, ज्याला आपण ट्रान्सलोकेशन प्रक्रिया असं म्हणत असतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा हा पाठ इथं संपलेला आहे. आता आपण थोडंसं क्वेश्चनिंग घेऊया. आपल्याकडे क्वेश्चनिंग साठी एक किमान 30 ते 35 मिनिटं आहेत. आपण 9 वाजेपर्यंत क्वेश्चनिंग घेऊया. 9